आणि बसून त्यांनी एखादी मोठी जर गोष्ट करायची असेल, एखादा उपक्रम जर आपल्याला राबवायचा असेल तर तो उपक्रम राबवण्याकरिता आपल्याला विचार विनिमय करावा लागतो. तसं परमतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरिता सुद्धा आपल्याला विचार विनिमयच करावा लागेल. आणि कोणाबरोबर विचार करणार आहात? मला वाटलं विदुर काकांना सुद्धा हे ऐकून मैत्रीची वर्णन करून सांगतायत ना. म्हणले सगळं खरं झालं म्हणे. भगवान पृथ्वीला शोधायला गेले, त्याने समुद्रात त्यांनी बुडी मारली. पृथ्वी वराहाला असे दात असतात, त्यांनी बाहेर आलेले दात असतात, ते दात त्याच्याकरिताच होते. पृथ्वीला त्यांनी त्याच्यावर वरती आणायचे म्हणून. मग पृथ्वीचं शोधन करून दातावर पृथ्वी त्यांनी घेतली आणि आकाशमंडलामध्ये त्यांनी पृथ्वी आणून स्थापन केली. भगवान हे करण्याकरिता आला. काकाने प्रश्न विचारला, म्हटले असा आहे, हा त्यांनी हिरण्याक्ष मधून कुठून मध्येच कुठून आला, कशाकरिता त्यांनी याचा प्रसंग सांगितला. कोण होता हा? म्हणे हा दैत्य होता. कोणाचा मुलगा होता? म्हणे कश्यप आणि दितीचा मुलगा होता. कश्यप ऋषींना 2 पत्नी, दिती आणि आदिती. आदितीपासून देवता प्रगट झाल्या होत्या आणि दितीपासून त्यांनी दैत्य प्रगट झाले, ते असुर प्रगट झाले होते. म्हणून त्याच्यातला हा त्यांनी असुर आहे. तिच्याकडून त्यांनी मनाचं असंयमन झालं होतं. काळ भगवंताचा अपमान झाला होता. भगवान शंकराचा अपमान त्यांनी दितीकडून झाला होता आणि पतीची त्यांनी अवहेलना झाली होती. म्हणून त्यांनी महाराज 4 अपराध तिच्याकडून झाले. म्हणून गर्भवती झाली आणि तिच्या उदरामध्ये त्यांनी दैत्य जन्माला आले. 2 मुलं तिला झाले होते. एकाचं नाव आहे हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. असे 2 मुलं तिला झाले. त्याच्यातला हा हिरण्याक्ष आहे आणि तो अशा पद्धतीने देवाच्या समोर आला. म्हणे ठीक आहे, मला आता त्याचं जन्मवृत्त कळालं, पण देवाच्याच हातानं का मारला गेलं ते सांगा. आता काय सांगा? मग पुढचा प्रसंग सांगायला लागले. म्हणजे जे सनकाधिक संत आहेत ना, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात, हे 4घे जण एकदा भगवंताला भेटण्याकरिता वैकुंठात जायला निघाले होते. वैकुंठाच्या दरवाजापर्यंत गेले, पण दारात 2 द्वारपाल उभे होते, जय आणि विजय. त्या जय विजयाने त्यांना अडवलं, आतमध्ये जाऊ दिलं नाही. म्हणे असं काय करतं? आम्ही देवाला भेटायला चाललो, आम्ही ब्रह्मदेवाची मुलं आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, भगवंताचे भक्त आहोत, आम्हाला जाऊ द्या. तरी सुद्धा जय विजय सोडत नाहीत. मग राग आला त्यांनी महाराज सनकाधिकांना, क्रोध आला आणि क्रोधायमान होऊन त्यांनी अशा पद्धतीने शाप देऊन टाकला. दैत्यवाल, दैत्यवाल, दैत्य होण्याचा शाप प्राप्त झाला. रडू लागले, काय करायचं? जय विजय आहेत, भगवंताचे पार्षद आहेत. देवाला असे 14 पार्षद आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. वैकुंठाला 7 दरवाजे आहेत आणि प्रत्येक दरवाजात 2घे जण उभे आहेत. त्यातले सगळ्यात पहिल्या दरवाजातले हे जय विजय आहेत. या जय विजयांना त्यांनी शाप प्राप्त झाला. देवाला आतमध्ये कळालं काय गोंधळ चाललाय बाहेर, म्हणून देव बाहेर आला. मग सगळी त्यांनी गोष्ट कळाली आणि कळाल्यानंतर त्यांनी महाराज देवालाही वाईट वाटलं. हे जय विजय त्यांनी व्याकुळ झाले. ते म्हटले, देवा आम्हाला शाप प्राप्त झाला, आमची काय चूक आहे, त्यांना आम्ही अडवलं, पण तुमची आज्ञा घेऊन येतो मग त्यांना आतमध्ये सोडणार होतो, ते ऐकतच नव्हते, मग काय करावं? असं बोलणं सुरू झालं. आता जय विजयाने सनकाधिकांच्या समोर व्याकुळ होऊन बोलायला सुरुवात केली. महाराज, जरी आम्ही दैत्य होणार असलो तरी लवकरात लवकर परत वैकुंठात येता येईल असं काहीतरी सांगा. काय केलं म्हणजे आम्ही लवकरात लवकर वैकुंठात येऊ? ते म्हणले, तुम्हाला भगवंताची भक्ती करावी लागेल. 7 जन्म, 7 जन्म देवाची भक्ती केली की भक्तीच्या माध्यमातून तुम्ही त्यांनी वैकुंठात अशा पद्धतीने याल. ते म्हणले 7 जन्म एवढे? जरा लांब कालावधी वाटत नाही का? त्याच्यापेक्षा लवकर येण्याकरिता काय केलं पाहिजे? म्हटले, मग असं करा, 3 जन्म घेऊन भगवंताची विरोधी भक्ती करा, भगवंताचा विरोध करा. देवाचा विरोध कराल तर भगवंताच्या हाताने मारले जाल आणि भगवंताच्या हाताने मृत्यू प्राप्त झाला की पुन्हा वैकुंठात तुम्हाला येता येईल. म्हणून ते जे जय विजय आहेत ते पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने दैत्य रूपाने प्रगट झाले. दितीच्या घरी त्यांचंच नाव आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. म्हणून त्यांनी भगवंताने सुद्धा वरदान दिलं, हे बघा, तुम्हाला जरी त्यांनी 3 वेळेला जन्माला यायचं असेल तर मी तुमच्याकरिता 4 अवतार धारण करून येईन. देवाने स्पष्ट सांगितलं. म्हणून त्यांनी वराह रूपामध्ये परमात्मा प्रगट झाला. हिरण्याक्षाचा निपात भगवंताने केला, त्याचा उद्धार करून टाकला, पहिला अवतार देवाचा. हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता भगवान नरसिंह रूपात प्रगट झाला, दुसरा अवतार देवाचा. त्याच्यानंतर त्यांनी हेच पुढे जाऊन रावण कुंभकर्ण झाले, त्यांना मारण्याकरिता राम रूपात प्रभू प्रगट झाले आणि तेच द्वापार युगामध्ये शिशुपाल दंतवक्र झाले, त्यांचा निपात करण्याकरिता देवाला कृष्ण रूपाने यावं लागलं. म्हणून देवाने 4 रूप धारण केले, 4 अवतार त्यांच्याकरिता घेतले. अशी त्यांनी अवताराची शृंखला आहे. हा संपूर्ण वृत्तांत त्यांनी सांगितला, तो कळाला सुद्धा. फार समाधान अशा पद्धतीने वाटलं. आता त्यांनी पृथ्वीला आकाशमंडलात स्थापन केलेलं आहे. मनु आणि शतरूपा पृथ्वीवर त्यांनी सृजन करतात. मनु शतरूपेचे त्यांनी वंश विस्तार अशा पद्धतीने होऊ लागला. मनुपासून झालेली जी संतती आहे त्या संततीलाच पुढे जाऊन मानव असं म्हणण्यात आलं. आपण सर्वजण मानव आहोत ना. याचं कारण काय आहे? आपल्याला मानव म्हणण्याचं कारण आपण सगळेजण मनुचे पुत्र आहोत, मनुची संतती आहोत.
पण मनु आणि शत्रुपा यांच्यापासून सृष्टीचा विस्तार होऊ लागला. मानवीय सृष्टी अशा पद्धतीने निर्माण होऊ लागली. या मनु आणि शत्रुपेला, स्वयंभू मनु आणि शत्रुपेला 3 कन्या झाल्या, आकुती, प्रसूती आणि देव होती. इकडे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून एक मुलगा झाला होता, त्याचं नाव आहे कर्दम. हा कर्दम तपश्चर्या करत होता, भगवान प्रसन्न झाले. कर्दम तपश्चर्या करता करता मरतुकडा झाला होता. त्याला पाहून भगवान व्याकुळ झाले. देवाच्याच डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. देवाच्या डोळ्यातला अश्रुबिंदू जिथे पडला तिथे एक सरोवर तयार झालं, त्याचं नाव आहे बिंदुसर नावाचं तीर्थ आहे. बिंदू सरोवर त्याला म्हणायचं. देव व्याकुळ होऊन रडू लागला. विचारलं तुला काय पाहिजे सांग. तो म्हणला देवा माझ्या बापानं मला त्यांनी सृष्टीचा विस्तार करायला सांगितले, मी तपश्चर्या करत होतो, पण मला असं कसाही संसार करायचं नाही. तथास काहम परिवोढ तथास चाहम परिवोढ कामा समानशिलाम गृहमेदधेनुम. मला असं वाटतं की समान शिलवान असणारी त्यांनी पत्नी मला प्राप्त व्हावी, गुणवान शिलवान पत्नी प्राप्त व्हावी. आणि पुढे त्यांनी सृष्टीचा विस्तार व्हावा असा धर्म सांगितला ना वडिलांनी. मग माझ्या घरी संतती प्राप्त व्हावी, पण दुसरी तिसरी होऊ नये, तुम्ही स्वतःच पुत्र होऊन माझ्या घरी अवतीर्ण व्हावं, एवढं मला वरदान द्या. भगवान म्हणले ठीक आहे, मी स्वतःच पुत्र होऊन तुझ्या घरी अवतीर्ण होईल. आजपासून 3ऱ्या दिवशी, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. देवानं सांगितलं कर्दमाला की आजपासून 3ऱ्या दिवशी स्वयंभू म्हणून त्याची कन्या देवहूतीला घेऊन तुझ्या आश्रमात येईल, तिच्याबरोबर तो विवाह कर, मी स्वतःच तुझ्या घरी अवतार धारण करून येईन. भगवंतानं वचन दिलं. तिकडे स्वयंभू मनूच्या स्वप्नात गेले देव आणि त्याला जाऊन सांगितलं बघ तुझी मुलगी कर्दमाला देऊन टाक. 100 वर्षाची तपश्चर्या कर्दमानं केली होती, एवढा तपस्वी असणारा कर्दम होता. या स्वयंभू म्हणून त्यांनी भगवंताची आज्ञा समजून आपली देवहूती नावाची कन्या आपल्या बरोबर घेऊन त्यांनी अशा पद्धतीने तो कर्दमाच्या आश्रमामध्ये आला. सारथी बरोबर आणला होता, तो तिथे थांबला. देवहूती, शतरूपा आणि मनु हे 3 जण त्यांनी आश्रमात प्रवेश करून गेले. कर्दमानं पाहिलं, त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसायला 3 आसनं टाकले. मनु आणि शत्रुपा आसनावर बसले, पण देवहूती मात्र आसनावर बसली नाही. तिने विचार केला मनातली मनात की मला इथं आणलंय कशाकरिता, यांच्याशी माझा विवाह होणार आहे, म्हणजे माझे पती होणार आहेत, आणि त्यांनी आसन टाकायचं म्हणजे सेवा करायची, मी त्याच्यावर बसायचं म्हणजे अपराध वाटलं तिला. तिने काय केलं माहिती आहे, त्या आसनाला स्पर्श केला, त्याला नमस्कार केला आणि आसनाच्या बाजूला बसली. हे कर्दमानं पाहिलं, त्याच्या लक्षात आलं बस अशीच पत्नी आपल्याला पाहिजे. त्याने तिचा स्वीकार केला. ब्राह्मी विधीनं त्यांनी विवाह संपन्न झाला. पण विवाह होत असताना कर्दमानं त्या मनूकडून एक त्यांनी वचन घेतलं, हिला एक पुत्र प्राप्त झाल्यानंतर मी वनात निघून जाईन. ठीक आहे म्हणले जावाई बापू, जसं तुम्हाला वाटत असेल. अशा पद्धतीने त्यांनी वचन देऊन टाकलं. आणि मग त्यांनी विवाह झाल्यानंतर निघून गेले. मनुष्यत्व रूपा इकडे त्यांनी ही देवहूती कर्दमाची सेवा करत होती. कृश झाली, तपस्वी असणारा नवरा त्यांनी पदरात पडला. तुम्ही ऐकतात ना महाराज, भारतीय स्त्रियांचं हेच वैशिष्ट्य आहे की बापानं ज्या घरात मुलीला त्यांनी दिलेला आहे फार आनंदात तिथे राहते, कोणत्याच प्रकारची तक्रार करत नाही. हे भारतीय स्त्रीचं वैशिष्ट्य मी तुमच्या समोर सांगतोय. देवहूतीनं कोणत्याच प्रकारची तक्रार केली नाही आणि कर्दमाची सेवा करत राहिली. फार क्षीण झाली होती, व्याकुळ झाली होती, अशी तिची त्यांनी अवस्था होती. कर्दमानं पाहिली, म्हणे एवढी माझी सेवा करते, हिला विचारलं पाहिजे तुला काय पाहिजे. तिला विचारलं, एवढी सेवा करते, सांग ना तुला कशाची अपेक्षा आहे. ती म्हणले का संसारिक स्त्रीची काय अपेक्षा असते, चांगलं घर असावं, दारात तुळशी वृंदावन असावं, 4 चिमुरडे घरात असावेत, आनंदाचा गुण्या गोविंदाचा संसार असावा, याच्यापेक्षा काहीच नको. असं का म्हटले. मग जा समोर स्नान करून ये बिंदू तीर्थामध्ये. सरोवरात स्नान करण्याकरिता गेले आणि स्नान करून तिला बाहेर येईपर्यंत कर्दमानं तपसामर्थ्यानं त्या पर्णकुटीच्या जागेवर मोठा महाल तयार केला. 100 वर्षाचं तपस्वी रूप त्यांनी घालून नवयुवकाचं रूप धारण केलं कर्दमानं. ती दैदिप्यमान होऊन त्यांनी बाहेर आली. तिला त्यांनी चमत्कार अनुभवला. समोर त्यांनी पाहिलं महाल दिसतोय, एक तरुण उभा आहे. कर्दमानं तिला सांगितलं चिंता करू नकोस, माझ्या तपसामर्थ्याने हे सगळं मी तयार केलेलं आहे, मी कर्दमच आहे. मग त्यांनी 2 जण विहार करू लागले. म्हणतात एक दिव्य असणारं विमान तयार केलं आणि या विमानामध्ये त्यांनी बसून पृथ्वीमंडलावर त्यांनी अनेक ठिकाणी विचरण त्यांनी केलं. या कालखंडामध्ये त्यांनी 9 कन्या झाल्या, मुली झाल्या. त्या मुली झाल्यानंतर पुन्हा त्यांनी त्या महालापर्यंत आले. कर्दमानं सांगितलं हे बघा आता संतती प्राप्त झालेली आहे, आता मी जाण्याकरिता निघालो, मला तपश्चर्या करायला जायचं. म्हणजे असं नाही जाता यायचं. म्हणे का बरं, या मुलींचं लग्न कोण करील, आता काय करायचं. आता प्रश्न पडला विवाह करण्याचा. मग कर्दमानं मुलींचा विवाह करून द्यायचं ठरव. कला नावाची कन्या आहे, कला,
ती मरीची नावाच्या ऋषीने दिली. ब्रह्मदेवाच्या मुलांना या कन्या दिल्या, मरीची नावाच्या ऋषीने दिली. अनुसूया नावाची कन्या आहे ती आत्री ऋषीने दिली. श्रद्धा नावाची कन्या ती अंगिरा ऋषीने दिली. यानंतर अरुंधती नावाची जी कन्या आहे ती वशिष्ठ ऋषीने दिली. यानंतर त्यांनी गती नावाची कन्या ती पुलह ऋषींना दिली. क्रिया नावाची कन्या क्रतु ऋषींना दिली. ख्याती नावाची कन्या भृगु ऋषींना दिली. हविर्भू नावाची कन्या पुलत्स्य ऋषींना दिली आणि शांती नावाची कन्या अथर्वा ऋषींना दिली. सगळ्या कन्यांचा विवाह त्यांनी संपन्न झाला. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज असणारी जी अनुसूया आहे आणि आत्री ऋषी आहेत यांच्या घरी त्यांनी परमात्मा स्वतःच प्रगट झाला. म्हणतात अनुसूया मोठी तपस्वी आहे, पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याचा महिमा त्यांनी विलक्षण पसरला होता. दोघा पती पत्नीने तपश्चर्या केली होती आणि ती तपश्चर्या त्यांनी करून भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरिता अट्टहास त्यांच्या अंतःकरणातला होता. भगवान त्यांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला होता आणि वरदान त्याने देऊन टाकलं, मी तुझ्या घरी अवतार धारण करून येईन. म्हणून त्यांनी दत्त अवताराची कथा पुढे आपल्याला त्यांनी पाहायचीच आहे. म्हणून त्यांनी कन्यांचा विवाह झाला. आता म्हणले मला जाऊ द्या, म्हणे आता जमणार नाही. मग तुम्ही वचन दिले एक पुत्र प्राप्त झाला पाहिजे, एक मुलगा झाल्याशिवाय तुम्हाला त्यांनी जाता यायचं नाही. परत थांबले आणि मग त्यांनी भगवंताच्या वचनांचं स्मरण झालं की देव म्हटला होता मी तुझ्या घरी अवतार धारण करून येईन. यथाकाल त्यांनी महाराज देवहूती गर्भवती आहे, दिव्य तेज तिचं वाढू लागलं आणि परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ त्यांनी जवळ आली. भगवान त्यांनी कर्दम आणि देवहूतीच्या घरी दिव्य असणारा अवतार धारण करून प्रगट झाले कपिल रूपाने. कपिल भगवान कपिल भगवंताचं प्राकट्य झालं. 24 अवतारातला हा अवतार आहे. कपिल भगवान त्यांनी सांख्य युगाचे प्रवर्तक आहेत, अतिशय ज्ञानी आहेत. म्हणून त्यांनी कपिल भगवंताला पाहून कर्दमाला समाधान त्यांनी वाटलेलं आहे. कपिल भगवान थोडे मोठे झालेले आहेत आणि आता त्यांनी कपिलानंच वडिलांना सांगायला सुरुवात केली. जा म्हटले, गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय मां भज. गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मणा. जा म्हणे वनात निघून जा आणि माझ्या प्राप्तीकरिता त्यांनी वैराग्य धारण करा आणि सुदुर्जय असणारा ज्याच्यावर विजय प्राप्त करून घेता येत नाही असा असणारा जो मृत्यू आहे त्या मृत्यूवर विजय प्राप्त करून घ्या आणि अमृतत्व प्राप्त करून घेण्याकरिता माझं भजन करा. अमृतत्वाय मां भज. महाराज भगवान कपिल रूपामध्ये प्रगट झालेले आहेत. त्यांचं वय अतिशय कमी आहे, तरी सुद्धा त्यांनी उपदेश करणार आहेत आईला. आई त्यांनी त्या चिंतन करते, उपदेशाची आवश्यकता तिला वाटते आहे, गरज वाटते आहे आणि गरजेनं त्यांनी महाराज भगवंताच्या स्मरणामध्ये आहे. हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवती देवहूती दिव्य असणारी संधी शोधत होती की कपिलानं मला उपदेश करावा. म्हणून कपिल भगवान निवांत बसलेले असताना देवहूती त्यांनी कपिलाच्या समोर जाऊन बसलेली आहे आणि बसून त्यांनी विनंती करते आहे, कपिला तू मला तत्वज्ञान सांग. असं जेव्हा तिने विनवणी करायला सुरुवात केली त्यावेळेस भगवान हात जोडून त्यांनी म्हणतात, अगं आई तू माझी आई आहेस, मी तुला कसा उपदेश करू असं त्यांनी बोलायला सुरुवात केली.
मग त्यांनी आईच्या लक्षात आलं की हा मला उपदेश करणार नाही. मग तिने पवित्र बदलला आणि मग त्यांनी सांगितलं, मी तुझी आई तुला आज्ञा देते की तू मला तत्वज्ञान सांग. मग आईची आज्ञा त्यांनी शिरोधार्य मानली आणि तिची आज्ञा शिरोधार्य म्हणून आईला त्यांनी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आणि सांख्ययोग अशा पद्धतीने त्यांनी प्रगट झाला. पण भगवान त्यांनी आईला तत्वज्ञान सांगू लागले. श्री भगवान वाच हे योगाध्यात्मिक पुंसाम मतोन श्री सामने लांबलच असणारं वर्णन आहे. म्हणून त्यांनी महाराज प्रकृतीचं वर्णन, पुरुषाचं वर्णन करून सांगितलं. प्रकृती पुरुषाचा विवेक त्यांनी वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी संगतीचं वर्णन करून सांगितलं, संग कशाला म्हणावं. यानंतर भक्तीचं स्वरूप वर्णन करून सांगितलं. त्यानंतर त्यांनी देहगेहामध्ये आसक्त असणारे जे सर्व लोक आहेत त्या लोकांची गती काय होते त्याचं वर्णन करून सांगितलं. मला शरण आल्यानंतर मी त्यांनी सर्वस्व भक्ताचं सांभाळतो, त्याचा उद्धार करतो, असा दिव्य असणारा उपदेश त्यांनी भगवंतानं आईला त्यांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारचं निमित्त नसताना अनिमित्त आणि भगवती भक्ती म्हणून त्यांनी हेतुरहित असणारी भगवंताची भक्ती करणं हेच त्यांनी श्रेयस्कर आहे. हे आईला अशा पद्धतीने पटवून दिलं. आईच्या अंतःकरणामध्ये बोध ठसावला आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज कपिल भगवंताच्या उपदेशानं देवहूती कृतार्थ झालेली आहे. तिला त्यांनी मोठं समाधान प्राप्त झालेलं आहे. आईचा उद्धार त्यांनी भगवंताच्या माध्यमातून त्यांनी झालेला आहे. जिथं त्यांनी देवहूतीचा उद्धार झाला ज्या स्थानावरती, त्या स्थानाला सिद्धपूर असं नाव त्यांनी आहे. सिद्धपुरात आईचा उद्धार त्यांनी झाला. पण त्याला विशेष असणारं नाव नंतर प्राप्त झालं. त्याला मातृगया असं सर्व लोक त्यांनी म्हणू लागले. मातृगया, जिथं आईला तत्वज्ञान सांगून आईचा उद्धार केला ते स्थान आहे मातृगया. म्हणून आजही लोक मातृगयेवरती जाऊन त्यांनी आईच्या निमित्तानं पिंडदान करतात. म्हणून ते स्थान अतिशय महत्वाचं असणारं स्थान आहे जिथं भगवंतानं आईला उपदेश केलेला आहे. आई कृतार्थ झालेली आहे, तिला दिव्य स्थिती प्राप्त झालेली आहे. या सगळ्या गोष्टींना जाणून भगवान त्यांनी कपिल हे त्यांनी गंगासागर संगमावर अशा पद्धतीने निघून गेले. म्हणजे समुद्राच्या काठावर गेले. कपिल भगवान आधी तिथे राहतात आणि गंगा नंतर आलेली आहे. म्हणून त्यांनी तिथे त्यांचं वास्तव्य झालं आणि कपिल भगवंताचा तिथे आश्रम आहे. आजही तुम्ही त्यांनी तिथं तीर्थयात्रेकरिता जाऊ शकता. सब तीर्थ बार बार, गंगासागर एक बार असं त्यांनी म्हटलं जाते की नाही. म्हणून सगळे तीर्थ अनेक वेळेला करता येतात, पण गंगासागर एकदाच त्यांनी जातात म्हणतात. तिथं रस्ता त्यांनी मिळतो आणि त्यावेळेला आपण कपिल भगवंताचं दर्शन घ्यायला जाऊ शकतो. म्हणून आता ते मला वाटतं मकर संक्रांतीची वेळ असताना ती म्हणून सब तीर्थ बार बार, गंगासागर एक बार. गंगासागर संगमावर कपिल भगवान वास्तव्य करतात. अशी दिव्य असणारी कथा तृतीय स्कंधामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितली. तिथे तिसरा स्कंद पूर्ण झाला आणि चतुर्थ स्कंदामध्ये आपण सर्वजण पदार्पण करतो आहोत. जय कृष्ण. रघुपती राघव राजा तृतीय स्कंध पूर्ण झाला.
तुम्हाला चतुर्थ स्कंदात आपण पदार्पण करतो आहोत। याच्यामध्ये विसर्ग लिहिला सांगितलं। सर्ग म्हणजे सृष्टी आणि विसर्ग म्हणजे त्याचा विस्तार। भगवान कपिलानं सांख्ययोग प्रगट केला, तो विस्ताराने त्यांनी भागवतामध्ये पाहायला मिळतो। पण संक्षिप्त असणाऱ्या वेळेमध्ये, कमी असणाऱ्या वेळेमध्ये विस्तार सांगता येत नाही, म्हणून त्यांनी बरेच कथाकार त्यांनी समोर उपस्थित आहेत। पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री कुलकर्णी महाराज या ठिकाणी आले, ते सुद्धा सुंदर भागवत कथा वर्णन करून सांगतात। म्हणून त्यांनी जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे, मग त्यांना हे कळत आहे की काय त्यांनी धावपळ सुरू असेल, कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं गेलं पाहिजे। म्हणून हे बघा, हे महात्मे आपल्या कथेला भेट देण्याकरिता येतात। ज्या वेळेला महात्मे स्वतःहून कथेला भेट देण्याकरिता येतात त्यावेळेला समजावं की भगवान आपल्यावर प्रसन्न आहे। भगवंताची प्रसन्नता असल्याशिवाय हे भेट देण्याकरिता जाऊ शकत नाहीत। काल आपल्याकडे महाराज आले होते, अजून महाराज मंडळी माझ्या डोळ्यासमोर त्यांनी दिसतात। हे स्वतःहून कथेला भेट देण्याकरिता आलेले आहेत, याचा अर्थ निश्चित भगवान आपल्यावरती प्रसन्न आहे। ही भगवंताच्या प्रसन्नतेची पावतीच आहे। असो, या चतुर्थ स्कंधामध्ये त्यांनी विसर्ग वर्णन करून सांगितला। याच्यामध्ये त्यांनी मैत्री ऋषी वर्णन करून सांगतात की मनु आणि शतरूपा यांना त्यांनी 3 कन्या प्राप्त झाल्या। हरी हे मनोस्तु शतरूपायाम तिस्त कन्याश्च यज्ञजय आकुती देव होतीश्य प्रसूती रीती विश्रुता। आकुती, प्रसूती आणि देवहूती अशा 3 त्यांनी कन्या आहेत। त्याच्यातल्या देवहूतीचं चरित्र आपण संक्षिप्त रूपाने आता पाहिलं की तिच्या घरी प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले। हा दिव्य असणारा विस्तार आपण त्यांनी पाहिला। दुसरी जी कन्या आहे मनु आणि शतरूपेची, तिचं नाव आहे आकुती। ही त्यांनी रुची नावाच्या प्रजापतीला दिलेली आहे। रुची प्रजापतीला ही दिल्यानंतर त्यांनी महाराज देताना पुत्रिका धर्माने त्यांनी कन्या दिले। पुत्रिका धर्म म्हणजे काय, ज्याला त्यांनी सगळ्या मुलीच होत असतील, मुलगा नाही, त्यानं काय करावं, जावयाला आपली मुलगी देत असताना जावई बापूंकडून वचन घ्यायचं की जावई बापू माझी मुलगी मी तुम्हाला देतो, पण तुम्हाला झालेला पहिला मुलगा तुम्ही मला दिला पाहिजे, असं त्यांनी बांधून घ्यावं जावयाकडून, आणि मग त्यांनी आपली मुलगी आपण त्याला द्यावी। याला पुत्रिका धर्म म्हणतात। पण पुत्रिका धर्मानं कन्या दिली आणि तिच्या घरी त्यांनी अशा पद्धतीनं पुत्र प्राप्त झाला। यज्ञ रूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला। यज्ञ भगवान की जय। जुळी मुलं झाली, मुलगा झाला आणि एक कन्या झाली। मुलाचं नाव ठेवलं यज्ञ, हा 24 अवतारापैकी एक अवतार आहे, आणि कन्या झाली तिचं नाव आहे दक्षिणा। मग जिथं जिथं यज्ञ असतो तिथे तिथं दक्षिणा असतेच महाराज। महत्वाची गोष्ट, एकमेकाला सोडून राहत नाही ते, यज्ञ आणि दक्षिणा बरोबरच राहतात। म्हणून त्यांनी लक्ष्मी नारायणच आहेत, ते महत्वाची गोष्ट आहे। म्हणून त्यांनी आता ही मुलगी राहिली या रुची प्रजापतीकडं, आणि तो पुत्रिका धर्मानं विवाह झाला होता, त्यामुळे त्यांनी तो पुत्र मात्र स्वयंभू मनु अशा पद्धतीने घेऊन गेला। मग दोघांचं कुळगोत्र बदललं, आणि बदलल्यानंतर त्यांनी महाराज पुढे विशेष गोष्ट पाहण्यासारखी ही आहे की त्याच मुलाचा आणि त्या कन्येचा विवाह झाला। मग यज्ञ आणि दक्षिणेचा विवाह झाला, आणि त्यांच्यापासून त्यांनी 12 पुत्र प्राप्त झाले। तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इग्म, कवी, विभू, स्वर्ण, सुदेव, रोचन आणि द्विषट, हे त्यांनी 12 पुत्र प्राप्त झालेले आहेत। असा त्याचा विस्तार अशा पद्धतीने पुढे जाऊन वर्णन करून सांगितलं। यानंतर तिसरी कन्या, तिचं नाव आहे प्रसूती, ही दक्ष नावाच्या प्रजापतीला त्यांनी दिली होती। तिचाही त्या पुढे त्यांनी विस्तार आपण पाहणार आहोत। पण पुन्हा एकदा त्यांनी प्रश्न मध्ये उभा राहिला की तुम्ही सांगितलं की अनुसया आणि आत्रीच्या घरी त्यांनी भगवान प्रगट झाले होते, तो प्रसंग मला ऐकायचा, तो सांगा। मग मैत्रेय महाराज वर्णन करून सांगतात। हरी मैत्रेय उवाच हे ब्रह्मणानोदिता सृष्ट्याम आत्री ब्रह्मविदांबरः सहपत्ना अयया वृक्षम कुलाद्रीम तपसी स्थिताः। आत्री आणि अनुसया दोघांनी मिळून त्यांनी तपश्चर्या केली। निर्विंध्या नावाची नदी आहे, अशोक नावाचं वन आहे, वृक्ष पर्वतावर 100 वर्ष वायुभक्षण करून त्यांनी अशा पद्धतीनं तपश्चर्या केली उभं राहून। भगवान प्रसन्न झाले, विचारलं काय पाहिजे तुम्हाला सांगा। यांनी भगवंताची शरणागत केली। शरणम तम प्रपद्ये हे इव जगदीश्वरः प्रजामात्म समाम मह्यम प्रयच्छन विती चिंतयन। प्रजा शब्द त्याच्यात आला, म्हणजे देवा आम्ही तपश्चर्या करतो आहोत। ब्रह्मदेवानं आत्री ऋषींना सांगितलं तो सृष्टीचा विस्तार करा, आम्हाला त्यांनी प्रजा वाढवायची आहे, म्हणून त्यांनी पुत्र प्राप्तीकरिता आम्ही तपश्चर्या करतो आहोत। भगवंतांना आशीर्वाद दिला की मी स्वतःच तुमच्या घरी पुत्र रूपाने प्रगट होईल। मग असंच झालं। अनुसया पतिव्रत आहे, तिच्या पातिव्रत्याची त्यांनी परीक्षा घेण्याकरिता लक्ष्मी, सावित्री आणि ब्रह्मानी, म्हणजे त्यांनी लक्ष्मी, पार्वती आणि त्यांनी ब्रह्मानी, अशा 3 जणी त्यांनी आहेत।
या तिघींनी मिळून त्यांनी, आता मला गडबड झाली ना फार म्हणून तिघींनी त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. आपापल्या पतींना सांगितलं अनुसूयेची परीक्षा घेण्याकरिता जा. अनुसूया पतिव्रत आहे. ब्राह्मणाच्या रूपात 3 देव त्यांनी आलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. तिघांनी तिला त्यांनी भिक्षा मागितलेली आहे. भिक्षा घेऊन आलेली आहे ती बाहेर, पण सांगितलं अशी घेणार नाही, वस्त्ररहित होऊन आम्हाला भिक्षा त्यांनी प्राप्त करून दे. मग तिनं त्यांनी पतिराजाचं स्मरण केलं, कमंडलूतलं जल हातात घेतलं, त्यांच्यावर शिंपडलं. तीनही देव त्यांनी छोटे छोटे बालकं झाले. त्यांना घरामध्ये अशा पद्धतीने घेऊन गेली. त्यांना स्तनपान त्यांनी करू लागली. प्रेमपाना तिला फुटलेला आहे. आत्री ऋषी त्यांनी आले, त्यांना संपूर्ण वृत्तांत कळाला. फार समाधान वाटलं. तिकडे त्यांनी महाराज लक्ष्मी आहे, पार्वती आहे, ब्रह्मानी म्हणजे सावित्री आहे, या तिघींना त्यांनी महाराज खजिलता निर्माण झाली. त्या त्यांनी अनुसूयेच्या समोर आले. आमचे पती त्यांनी आम्हाला देऊन टाक म्हणे, पाळण्यात आहे घेऊन जा. तिघींना ते ओळखूच आले नाहीत. मग काय करावं, परत शरण आल्या म्हणे, आमचे नवरे आम्हाला ओळखू येत नाहीत, काय करावं. मग त्यांनी पुन्हा जलशिम पडलं, पुन्हा पूर्वस्थितीत ते आले. आणि पूर्वस्थितीत आल्यानंतर ते आपापल्या पत्नींबरोबर जाण्याकरिता निघाले. पण आत्री अनुसूया रडू लागले. म्हणे त्यांनी का रडत आहात, देवा तुमच्या येणारा आमचा आश्रम त्यांनी आनंदित झाला होता, आनंदाचं वाटतं, आता तुम्ही आम्हाला सोडून त्यांनी चाललेले आहात, काय केलं पाहिजे. भगवान त्यांनी म्हटले, आम्ही जाणार आहोत, गोष्ट खरी आहे, पण असे जाणार नाहीत, परत तुमच्या घरी येऊ. आशीर्वाद दिला. मग त्यांनी खरोखर असंच झालं. अनुसूया गर्भवती झाली. भगवान शंकराच्या त्यांनी वचनानुसार तिला पुत्र झाला. भगवान शंकर स्वतःच दुर्वासा ऋषींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. त्यानंतर यथाकाल दुसरा पुत्र प्राप्त झाला. भगवान विष्णू स्वतः दत्त रूपानं प्रगट झालेले आहेत. आणि तिसरा पुत्र त्यांनी झाला, त्याचं नाव आहे चंद्रमा, म्हणजे ब्रह्मदेव त्यांनी चंद्रमाच्या रूपानं प्रगट झाले. असे 3 पुत्र प्राप्त झाले. आता 3ही त्यांनी मोठे झाले, आपापल्या कार्याकरिता जाण्याकरिता निघाले. पुन्हा आश्रम आता मोकळा होणार आहे. दुर्वासा ऋषी ब्रह्मचारीच राहिले. भगवान दत्तात्रय मात्र त्यांनी, हे बघा दत्तचरित्रामध्ये भागवतात फारसा त्याचा विस्तार नाही, पण दत्तचरित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्ही जर दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ त्यांनी पाहत असाल तर दत्त महात्म्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा विवाह झालेला आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या पत्नीचं नाव आहे अनघा लक्ष्मी, आहे की नाही, अनघा लक्ष्मी. म्हणून त्यांनी अनघा लक्ष्मी सहित दत्तात्रयांचा फोटो सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांच्या मांडीवरती बसलेली आहे असा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी कुठे ते ब्रह्मचारी आहेत असं सांगतात, कुठे त्यांचा विवाह झाला असं सांगतात. पण अनेक युगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रकारचे चरित्र पाहायला मिळतात. तिसरा पुत्र त्यांनी प्राप्त झाला चंद्रमा. तोही त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून त्यांनी गृहस्थी झाला. चंद्रवंश त्यांनी प्रख्यात आहे, पुढे आपल्याला तो पाहायचाच आहे. म्हणून तुम्ही सगळे परत निघाले, परत व्याकुळ झाले आत्रेय आणि अनुसूया. मग 3 देवांनी विचार केला की आता जायचंच नाही, आता यांच्या जवळच राहायचं. कसं राहायचं, म्हणून 3 देव एकत्र स्वतःचं तेज त्यांनी एकत्रित करण्याचा निर्णय करू लागले. आणि तिघांनी आपलं तेज एकत्र केलं आणि त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं एक दिव्य असणार 3 शरीर 6 हात असं एक दिव्य रूप त्यांनी प्रगट झालं. त्यांना आपण सर्वजण दत्तात्रय म्हणतो. हा भगवंताचा 24 अवतारातला अवतार आहे. दत्तात्रय भगवान प्रत्यक्ष प्रकट झाले. आजही दत्तात्रय भगवान सर्वांना दर्शन देतात. सर्वांवर कृपा दत्तात्रयांची होऊ शकते. आपण श्रद्धेने फक्त मंत्र जपत राहिलं पाहिजे. माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन दत्त एवढा जप जरी करत राहिलात तरी दत्तात्रय भगवान आपल्याला त्यांनी सावरतात, दर्शन देतात. हा त्यांचा महिमाच आहे. म्हणून त्यांनी सकाळच्या स्नानाकरिता भीमा अमरजा संगमावर असतात. दुपारी त्यांनी अशा पद्धतीनं गाणगापुरामध्ये भिक्षा करतात. दुपारची विश्रांती त्यांनी माहूरगडावरती करतात. संध्याकाळचा फेरफटका कोल्हापुरात असतो. रात्री झोपण्याकरिता गिरनार पर्वतावर जातात. अशी दिनचर्या त्यांची आहे. या दरम्यान जे भक्त त्यांना बोलावतील त्यांच्या समोर ते प्रत्यक्ष प्रगट होतात आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज सर्वांना आनंद देतात. दत्तात्रयांची कथा विस्ताराने जर ऐकायची असेल तर दत्त जयंतीच्या काळामध्ये त्यांनी आता वाघोंड्याला दत्त मंदिरामध्ये कथा करण्याचं आयोजित झालेलं आहे. सगळ्या संयोजकांनी अशा पद्धतीने या कमिटी बरोबर बोलणं झालेलं आहे. मग तिथे त्यांनी संत कथा होणार आहे आणि त्या संत कथेच्या दरम्यान त्यांनी दत्तात्रयांचं चरित्र सुद्धा त्यांनी विस्ताराने वर्णन करून सांगितलं जाणार आहे. ज्याला ऐकायचं असेल त्याने ते तिथे ऐकावं. असो अशी दत्त अवताराची कथा वर्णन करून सांगितली. यानंतर त्यांनी राजा प्रश्न विचारू लागला, महाराज तुम्ही सांगितलं होतं की त्यांनी प्रसूती नावाची जी कन्या ती दक्ष प्रजापतीला दिली, मला तिचा विस्तार त्यांनी ऐकायचा आहे. म्हणून त्यांनी या दक्ष प्रजापतीला प्रसूतीपासून 16 कन्या झाल्या. त्याच्यापैकी 13 कन्या त्यांनी धर्माला दिल्या. त्या धर्माला दिलेल्या ज्या 13 कन्या त्याच्यापैकी त्यांनी महाराज एक मूर्ती नावाची कन्या आहे, ती त्यांनी धर्माला दिलेली आहे. धर्म आणि मूर्तीच्या घरी प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला आणि तो नरनारायण रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. नरनारायण हा सुद्धा त्यांनी 24 अवतारातला एक अवतार आहे. नरनारायण भगवान की जय.
त्याच्यानंतर एक कन्या अग्नीला दिली, एक समस्त पितृगणांना दिली, एक भगवान शंकराला दिली. जी भगवान शंकराला दिलेली कन्या होती तिचं नाव आहे सती. पण या सतीचा पुढे त्याने वंशविस्तार झाला नाही. तिने स्वतःचं शरीर अग्निकुंडामध्ये त्यांनी समर्पित केलं. असं म्हटल्याबरोबर त्याने महाराज विदुर काकांनी पुन्हा प्रश्न विचारला. म्हणले महाराज सतीचं चरित्र तर मी ऐकलं फार तपस्वी पतिव्रता होती, मग तिनं असं का केलं असेल मला तुम्ही सांगा. हरी विदुर्वाच हे भवेशलवतां सृष्टी दक्षो गृहीत वत्सला विद्वेष मत्करो कस्मात् अनाहत्यात्मजां सतीं. मला सांगा. मग सतीचं चरित्र सांगू लागले. दक्ष राजा प्रजापती झाला होता. तो प्रजापती झाल्यानंतर त्याने यज्ञ त्यांनी सुरू केला. 100 वर्षाचा यज्ञ होता. त्याचं नाव आहे वाजपेयी यज्ञ. हा यज्ञ त्यांनी होताना सर्व देवदेवतांना त्यांना बोलावलं होतं. देवदेवता आले, भगवान शंकर पण आले होते. दक्ष थोडासा उशिरा आला. म्हणजे 9:20 आणि तो आल्यानंतर त्याने सगळेजण उठून उभे राहिले. आणि मग त्याने महाराज फक्त 2 जण उभे राहिले नाही. एक त्याने भगवान शंकर आणि ब्रह्मदेव 2 जण उभे राहिले नाही. 2 उभे नाहीत हे पाहून त्याने त्याला आश्चर्य वाटलं. तो मला हे का उभे राहिले नसतील. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, म्हणे माझे वडील आहेत नाही उभे राहिले. ठीक आहे, हा शंकर का उभा राहिला ना. हा माझा जावई आहे. सासरा बापाच्या जागेवर असतो आणि जावई त्याने मुलाच्या जागेवर असतो. मी याच्या बापाच्या जागेवर आहे, मला नमस्काराला करायला काय हरकत आहे. आता त्याला काय माहिती सगळ्या जगाचे बाप आहेत म्हणून ते कशाला त्याने नमस्कार करतील. पण त्याने नमस्कार केला नाही. हा रागावला. रागावून त्याने भगवान शंकराची तोंड भरून निंदा करायला सुरुवात केली. मी म्हणून तुला मुलगी दिली. सासरे बोलणं फार त्याने अभिमान असतो. तुला कोण देतं. तुला कोणी दिली असते. मी म्हणून त्याने मुलगी दिली. असं होतं की नाही महाराज. असाच बोलू लागला. मसनवाट्यात राहतो काय, भूतवेताळ नाचवतो काय, तू त्याने अमंगल वेशधारी आहे, चिता भस्म धारण करतो, असं तसं बोलायला सुरुवात केली. निंदा करतोय भगवान शंकराची. नंदी उभा राहायला म्हणणारी कोणाला बोलतोस तुला कळतं का. भगवान शंकर काय बोलत नाहीत. नंदी त्यांनी रागावला. खबरदार मला जर भगवान शंकराविषयी काही त्यांनी बोलशील तर त्याचं ते अमंगल बोलणं ऐकून नंदीने त्याला शापच देऊन टाकला. ज्या तोंडानं निंदा करतोस ना म्हणे भगवान शंकराची, तुझं ते मस्तक उडवलं जाईल आणि तुला बोकडाचं मस्तक बसवलं जाईल. ऋषीमुनी त्याने हसत होते. त्याने भगदत्त नावाचे ऋषी हसत होते. त्याला सांगितलं तुझे डोळे फोडले जातील. पुषा नावाचे ऋषी हसत होते, तुझे दात पाडले जातील. त्याला त्यांनी शाप देऊन टाकला. भृगु ऋषी त्यांनी दाढी हालून हालून हसत होते. भगवान शंकराची निंदा ऐकून म्हणे तुझी दाढी चुकवून घेतली जाईल. असे शाप देऊन टाकले. मग त्यांनी दक्षही रागावला. भगवान शंकर त्यांनी शांतपणे सहन करतात. त्याने भगवान शंकराला शाप देऊन टाकला, तुझी कोणीच पूजा करणार नाही. आणि नंदी आदी करून भगवान शिवाच्या गणांना शाप देऊन टाकला की तुम्हाला वेदात अधिकार प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी निगमशास्त्र आणि आगमशास्त्र 2 शास्त्र आहेत. आगम निगम असं म्हणतात की नाही. पण निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे तंत्रशास्त्र. भगवान शंकरानं तंत्रशास्त्र प्रगट केलं. हा एक प्रवाह आहे उद्धार लोकांचा होण्याकरिता, जीवाचा उद्धार होण्याकरिता. भगवान शंकरापासून तयार झालेलं आगम आहे आणि भगवान विष्णूपासून तयार झालेलं निगम आहे. म्हणून त्यांनी शिवगणांकरता त्यांनी अशा पद्धतीने तरतूद आहे. आगमशास्त्राची निर्मिती झाली. महत्वाचा विचार तुमच्या समोर सांगते. फार त्याच्यात बरेचशा गोष्टी ऐकून घेण्यासारख्या, समजून घेण्यासारख्या आहेत. त्या सर्वांना त्यांनी घाईघाईने समजत नाहीत. एकांतात बसून समजून सांगाव्या लागतील, तेव्हा त्या कळतील. असो म्हणून असे शाप त्यांनी दिले. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांना असा विचार केला की अजून एक यज्ञ करायचा. मग तो यज्ञ त्यांनी महाराज दुसरा यज्ञ कणखल क्षेत्रामध्ये सुरू केला. तो बृहस्पती सव नावाचा यज्ञ त्यांनी सुरू केला. या यज्ञामध्ये सर्वांना आमंत्रण दिलं, फक्त भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. मग देवदेवता यज्ञाला जाऊ लागले. असं तिनं ते पाहिलं. तिनं हट्ट केला भगवान शंकराकडे की मला पण वडिलांच्या घरी जायचं. भगवान शंकराने सांगितलं जाऊ नकोस सती. जरी वडिलांच्या घरी जायचं असलं तरी जिथं अपमान होणार असेल तिथं त्यांनी जाऊ नये. जदपे मित्र प्रभू पितु गुरु गेहा जाय हो बिन बोला हो न संदेहा तदपि विरोध मान जहा कोई तहा गए कल्याण न होई. तुझं कल्याण होणार नाही, तू जाऊ नकोस. तिने ऐकलं नाही महाराज, रागावली. अनेक प्रकाराने साधू संत भाव सांगतात. वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात ना. रागावलेली सती आहे. शहापूरचे बाबा सांगायचे, ते म्हणायचे सती रागावली. माहेरी जाण्याकरिता त्यांनी फार व्याकुळ झाली आणि तिनं रागावून त्यांनी 10 अवतार त्यांनी प्रत्यक्ष प्रगट केले. त्या 10 महाविद्या प्रगट झाल्या. तारा, काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी अशा त्यांनी 10ची 10 रूप प्रत्यक्ष तिनं प्रगट केले. तिनं ती विकराळ रूप धारण केलं. म्हणून त्यांनी भगवान शंकर म्हणले तू जा एकदाची. नंदीला बोलावलं आणि सांगितलं हिला तू घेऊन जा. नंदी त्यांनी घेऊन गेलेला आहे सतीला. सगळ्या देवतांकरता आसन आहेत पण भगवान शंकराकरता आसन नाही. तिथं सतीचा अपमान झालेला आहे. दक्षाने अपमान केला, तिच्या बहिणींनी अपमान केला, तिला ते सहन झालं नाही.
भगवान शंकराची निंदा केलेली तिला ती पाहवली गेली नाही. सती तिला का सती म्हणजे पतिव्रता आहे ना महाराज, जी पतीची निंदा सहन करू घेऊ शकत नाही तीच खऱ्या अर्थाने सती आहे. मग काय करावं आता? म्हणून त्याने आता घरी जावं तर जाता येत नाही. मला माझ्या पतीनं सांगितलं होतं तू जाऊ नकोस, त्यांची आज्ञा उल्लंघन करून आले. बरं माहेरी थांबावं तर कशी थांबू? माझ्या पतीचा अपमान करणारा हा माझा बाप आहे, म्हणून त्याने याच्या घरी सुद्धा राहणं योग्य नाही. आणि अजून वाईट वाटायला लागलं की माझं हे शरीर शिवद्वेष्ट्यापासून प्राप्त झालेलं आहे. हा दक्ष शिवाचा द्वेष्टा आहे, त्याच्यापासून हे शरीर मला मिळालेलं आहे. का हे शरीर मी ठेवायचं? म्हणून शरीर त्यांनी संपवलं पाहिजे असा विचार तिने केला आणि अग्नी प्रज्वलित झालेल्या यज्ञकुंडामध्ये त्याची विनवणी केली. जर मी खरंच अंतःकरणापासून भगवान शिवाची भक्त असेल, मी जर पतिव्रता असेल, तर हे अग्निदेवा माझ्या शरीराला त्यांनी जाळून टाक. अग्निदेवानं त्यांनी सतीचं शरीर जाळायला सुरुवात केली. हा निरोप नारदाकडून भगवान शंकराला कळाला. भगवान शंकरानं त्यांनी क्रोधित होऊन एक जटा उपटून वीरभद्राला प्रगट केलं. वीरभद्र शिवगारांना बरोबर घेऊन दक्ष राजाच्या समोर गेला. त्याचा दंड त्याला दे म्हणून सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने घरोघर युद्ध त्यांनी होऊ लागलं. दक्षगण मारले जाऊ लागले. दक्ष स्वतः युद्ध करण्याला वीरभद्राच्या हाताने अशा पद्धतीने दक्षाच्या शरीरामध्ये अजून प्राण आहे, त्याचं मस्तक उडवलं गेलेलं आहे. भगवान शंकर त्यांनी त्या यज्ञ मंडपामध्ये प्रत्यक्ष प्रकट झाल्या सतीला पाहायला गेले. त्याची प्रसूती आहे दक्षाची असणारी पत्नी, ती व्याकुळ झालेली आहे. तिचा पती समोर दिसतो आहे, त्याच्यात प्राण आहेत शरीरामध्ये. वाचवा वाचवा भगवान शंकराला विनंती करू लागली. यजमान हा त्यांनी महाराज भगवत स्वरूप असतो, तो त्यांनी यज्ञ करतो आहे, यज्ञाचा यजमान आहे आणि त्याला तुम्ही त्यांनी मारलेला आहे. त्याला जीवदान द्या, जीवदान द्या. तुम्ही धर्मस्वरूप आहात, धर्म वाचवा. भगवान शंकर धर्मस्वरूपात सांगितलं जा, जो पहिला पशु त्यांनी तुमच्या डोळ्यासमोर दिसेल त्याचं मस्तक तोडून आणा. म्हणून त्यांनी महाराज आजा पुत्र दिसला. आजा म्हणजे शेळीचा मुलगा समोर त्यांनी दिसला, म्हणजे बोकड दिसला, त्याचं मस्तक तोडलं, भगवान शंकराच्या हातात आणून दिलं आणि भगवान शंकराने त्यांनी दक्षाच्या धडावरती बसवलं. दक्ष जिवंत झाला. भगवान विष्णू त्यांनी प्रगट झाले आणि भगवान विष्णूने दक्ष राजाला उपदेश केला, वेड्या अरे काय द्वेष करतोस? तो विष्णूचा भक्त होता. भगवान विष्णूने सांगितलं आम्ही दोघे जण दोन नाहीत, दोघे एकच आहोत. भगवान स्वतःच त्यांनी बोलू लागले, अहम ब्रह्मश्च सर्वस्य जगत कारणम परम आत्मेश्वरोपदृष्ट्वा स्वयं दुर्विशेषणः. भगवान विष्णूने दक्षाला उपदेश केला. दक्ष त्यांनी कृतार्थ झाला आणि भगवान शंकराची स्तुती करू लागला. पण मस्तक बोकडाचं होतं ना महाराज, मग आता कशी स्तुती करावी? बोकडासारखाच आवाज करायला लागला, असा आवाज करत आहे. भगवान शंकरानं सासरेबुवांची ती स्थिती पाहिली ना हसू आलं देवाला. म्हणून त्यांनी महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जाता अजूनही असंच दर्शन घेतात. पंचमुख असतात ना भगवान शंकर, 5 वेळेला टाळी वाजवावी आणि मग त्यांनी असा त्यांनी आवाज केला की भगवान शंकर खुश, त्यांना सासरेबुवाची आठवण येते. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी भगवान दक्षावर त्यांनी रागावले होते. पण अशा पद्धतीने पुढील प्रसंग झाला. सतीचं जळणारं शरीर भगवान शंकरानं हातात घेतलं, आकाश मार्गाने जाऊ लागले. आता हे तांडव करतील, जगाचा प्रलय करतील. म्हणून त्याने ब्रह्मदेवानं अशा पद्धतीने मध्यस्थी करून भगवान विष्णूला सांगितलं, तुम्ही सुदर्शन चक्राच्या माध्यमातून किंवा शारंग धनुष्याच्या माध्यमातून म्हणा सतीच्या शरीराचे खंड करून टाका. पण सतीच्या शरीराचे अशा पद्धतीने खंड खंड झाले. ते भारतवर्षामध्ये 52 ठिकाणी जाऊन पडले. 52 शक्तिपीठ त्यांनी तयार झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3.5 शक्तिपीठ आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतात. तिथे भगवती जगदंबा त्यांनी वास्तव्य करते आहे, जी सर्वांवर कृपा करणारी आहे. जो प्रकल्प आपण त्यांनी पिंपळगावला गुरुकुलाचा किंवा वारकरी संतपीठाचा त्यांनी करणार आहोत, त्याच्यामध्ये भगवतीचं पण मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये 3.5 शक्तिपीठ एकाच जागेवर स्थापन करायचे आहेत. म्हणजे ज्याला आपलं त्यांनी कुलदैवत कुठे आहे ते माहीत नाही, त्याला कुलदैवतापर्यंत दूर त्यांनी जाता येत नाही, त्यानं डोळे झाकून स्वतःचं कुलदैवत समजून त्या स्थानाला त्यांनी अशा पद्धतीने दर्शनाला यावं, म्हणजे त्याला कुलदैवतेची यात्रा केल्याचं फल प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्यांनी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. भगवती जगदंबा वास्तव्य करीत आहे. तिचा त्यांनी डंका सर्वत्र वाचतोय. या कलियुगामध्ये ती त्यांनी सर्वांना प्रसन्न होती आहे. कलो चंडी विनायको, या कलियुगामध्ये त्यांनी चंडी नाम भगवती आणि विनायक म्हणजे गणपती लवकरात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. म्हणून ती जगदंबा सर्वांना सांभाळते आहे. माहूरगडावर रेणुका म्हणून वास्तव्य करते आहे आणि सर्वांवर त्यांनी प्रेमाची सावली धरते आहे. हे माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची
अंबाबाईच्या रूपानं ती तुळजापुरात राहते आहे भक्तांना सांभाळण्याकरिता. सनकादिकांचं त्या स्वयंभू मनू आणि शत्रुपेचा सांभाळ करण्याकरिता त्यांनी तुळजाभवानी प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. तिचा महिमा काही विलक्षण आहे. जी सप्तशृंग गडावर त्यांनी वास्तव्य करते आहे, भक्तांना झेलून धरते आहे. आपण नवरात्रात आरती म्हणतो, सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखेली बरवी हो, भक्त संकटी पडता घेशी झेलून वरचे वरी हो. अशी ती जगदंबा भक्तांना सांभाळते आहे. तिचा महिमा मोठा विलक्षण आहे. म्हणून त्यांनी सतीचं हे चरित्र वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी मैत्रीजी अनेक कथा वर्णन करून सांगतात. ब्रह्मदेवाच्या पाठीतून त्यांनी मुलगा झाला, त्याचं नाव आहे अधर्म. त्या अधर्माचा त्यांनी पुढे विस्तार वर्णन करून सांगितलं. तृषा नावाची त्याची असणारी पत्नी आहे अधर्माची, तिच्यापासून दंभ आणि माया आदी करून त्यांनी कन्यापुत्र प्रगट झाले आणि लांबलचक असणारा त्यांचा सुद्धा विस्तार झाला. म्हणून त्यांनी हा अधर्म सुद्धा ब्रह्मदेवाच्या पाठीतून तयार झाला. पण अधर्म करणारे लोक पाठीतच वार करतात. महत्वाची गोष्ट आहे, ते अधर्मीच असतात. लपून छपून त्यांनी काम करतात, दुसऱ्याचा घात करतात. असं अधर्म वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी आता 3 कन्यांचा विस्तार तर वर्णन करून सांगितला. म्हटले महाराज मनु आणि शतरूपांचे जे पुत्र आहेत त्या पुत्रांचं वर्णन करून सांगा. आता पुत्रांची कथा त्यांनी सांगतायत. ते 10ला 10 मिनिटं कमी असेपर्यंत सांगतील. महत्वाचा विचार हे बघा, तुम्ही कोणी तक्रार करू नका बरं. मला तक्रारीचीच भीती वाटते की एखाद्याने म्हणायला नको काय लांबीतला ठेवलं त्यांनी अशा पद्धतीने, असं तक्रार करू नका. नाहीतर मग काडीनं औषध पण लावता येतं. 2-2 शब्दात मी कथा सांगून तुमच्या समोर पुढे जाऊ शकतो. म्हणून त्यांनी कथा पण सांगितली पाहिजे, तुम्हाला वाटतं त्यातला भाव पण सांगितलं पाहिजे. तुम्ही भाव जाणणारी माणसं आहात, तुम्हाला भाव त्यांनी अतिशय प्रिय वाटतो, म्हणून त्यांनी ते सांगावं असं मला वाटतं. म्हणून कोणी तक्रार करू नका. रोज हीच वेळ आपल्याला आता त्यांनी होणार आहे. उद्याच्या पेक्षा जास्त वेळ होऊ शकते, कारण उद्या कृष्ण जन्मापर्यंत जायचं विस्ताराची कथा त्यांनी आहे. म्हणून त्यांनी याच्यापेक्षा जास्त वेळ उद्या तुमच्या मनाची तयारी उद्या तुम्ही करून या की उद्या थोडासा वेळ कथेला होणारच आहे. असो पुढे त्यांनी मनु आणि शतरूपाच्या पुत्रांचं वर्णन करून सांगितलं जातं. हरी हे प्रियव्रत उत्तान पादो शतरूपा पते सुतो वासुदेवस्य कलया रक्षायाम जगत स्थितो. 2 मुलं त्यांना झाली. एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत. याच्यातला प्रियव्रत थोरला आणि उत्तानपाद धाकटाय. प्रियव्रताचा विवाह करायचं ठरलं, पण त्याचा विवाह अशा पद्धतीनं त्याला विवाह करायला नकार दिला. तुम्हाला मला ब्रह्मचारीच नाही. मग काय करावं, जो उत्तानपाद आहे त्या उत्तानपादाचा विवाह करायचं ठरलं. या उत्तानपादाचा विवाह झाला. त्याची पहिली त्यांनी पत्नी आहे, तिचं नाव आहे त्यांनी सुनीती. हा उत्तानपाद जो आहे ना, इथं राजाची कथा सांगायची नाही. त्याला 2 बायका होत्या राजाला. एक होता राजा आणि त्याला 2 बायका. म्हणजे त्यांनी मी तुमच्या समोर राजा आणि त्याच्या बायका सांगायला बसलो. त्यातला काही भाव आहे तो लक्षपूर्वक आहे. उत्तानपाद त्याच्या नावातच त्याचं गूढ दडलेलं आहे. त्याचं नावच आहे उत्तानपाद. उत्तानपाद ही एक अवस्था आहे. उत्तानपाद नावाचं एक आसन आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. कसं असतं ते आसन? उत्तानपाद आसन. खाली पाय आणि वरती डोकं, याला म्हणायचं उत्तानपाद आसन. नाही कळालं तुम्हाला ना? म्हणजे खाली पाय आणि वरती डोकं. खाली डोकं आणि वरती पाय, याला काय म्हणायचं? उत्तानपाद आसन म्हणायचं. आपण सारेच उत्तानपाद आहोत. कसं काय माहिती आहे? आपण आईच्या गर्भात त्यांनी असताना अशीच आपली अवस्था त्यांनी असते. खाली डोकं असतं आणि वरती पाय असतं. म्हणून त्यांनी खाली डोकं आणि वरती पाय ही जी अवस्था आहे त्याला उत्तानपाद अवस्था म्हणायचं. उत्तानपाद हा जीव आहे आणि जीवरूपी उत्तानपादाला 2 बायका आहेत. एकीचं नाव आहे सुनीती आणि एकीचं नाव आहे सुरुची. 2 प्रकारनं जीव त्यांनी जगत असतात. काही रुचीनुसार जगतात आणि काही नीतिमत्तेनं जगतात. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी सुनीती म्हणजे चांगली नीती, चांगल्या नीतिमत्तेनं वागणारे जे लोक आहेत, कान उंच करून ऐका, जे चांगले नीतिमत्ता ठेवून वागतात, सुरुवातीला त्यांना कष्ट भोगावे लागतात, पण शेवटी मात्र त्यांना आढळपद प्राप्त होतं, ध्रुवपद प्राप्त होतं. म्हणजे सुरुवातीला त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भोगांमध्ये आसक्त होऊन आवडीनुसार रुचीनुसार भोग भोगतात, त्यांना मात्र त्यांनी महाराज उत्तम भोग प्राप्त होतात, पण शेवटी मात्र अधोगती प्राप्त होते, दुःख भोगावं लागतं. पण आपण ठरवायचं नीतिमत्तेनं वागायचं की उन्मत्त होऊन स्वतःच्या मनानं वागायचं. कसं वागायचं आपण ठरवलं पाहिजे. याच्याकरिता जे शिकायचंय ते या भागवतातून शिकायचं आणि या प्रसंगातून शिकायचं. उत्तानपाद नावाचा राजा आहे. त्या उत्तानपादाला 2 बाय. जाया उत्तानपाद असते सुनीती सुरुची हो सुरुची प्रेयसी पत्यू नेतरा सुखो ध्रुवा. पहिलं लग्न झालं
पण संतती प्राप्त झाली नाही. व्याकुळ झाला, मग काय करावं? मग संततीच्या प्राप्तीकरिता दुसरं लग्न केलं. पहिली पत्नी होती सुनीती आणि दुसरी पत्नी घरात आणली, तिचं नाव सुरुची. तिच्या पायगुणाने चमत्कार झाला आणि दोनही पत्नी गर्भवती झाल्या. फार आनंद झाला. दोघी ताईंनी एकाच वेळेला प्रसूत झाल्या. महाराज, जी सुनीती आहे तिला पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव ठेवलं ध्रुव. आणि सुरुची नावाची पत्नी आहे, तिला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं उत्तम. ध्रुव आणि उत्तम असे दोन मुलं त्याने उत्तानपाद राजाला झाले. पण आता जी नंतर घरात आलेली पत्नी आहे ना सुरुची, ती त्यांनी आवडती पत्नी आहे. आणि सुनीती मात्र राजाला आवडत नाही, ती नावडती पत्नी आहे. तिला त्यांनी राज दरबारात वाड्यामध्ये राहण्याची त्यांनी सुविधा नाही, तिला बाहेर राहण्याची व्यवस्था आहे. नावडती पत्नी म्हणून आणि आवडती म्हणून सुरुचीला तिथे स्थान प्राप्त झालेलं आहे. दोघींची मुलं त्यांनी मोठे झाले. 5-5 वर्षाचं त्यांचं वय आहे. खेळत खेळत एक दिवशी आपल्या वडिलांच्या जवळ गेले आणि गायगायने दोघे जाऊन वडिलांच्या मांडीवर बसले. उत्तम बसलेला आहे, ध्रुव बसलेला आहे. हे त्यांनी सुरुचीनं पाहिलं, आवडत्या राणीनं पाहिलं. तिनं मनात विचार केला. ती म्हटली त्यांनी, माझा मुलगा उत्तम राजाच्या मांडीवर बसला, योग्य गोष्ट आहे, मी आवडती राणी आहे. पण त्या सुनीतीचा मुलगा त्यांनी राजाच्या मांडीवर बसला, ती नावडती आहे, त्याला काय अधिकार आहे राजाच्या मांडीवर बसायचा? गायगायनं समोर आली आणि त्या ध्रुवाबरोबर त्यांनी बोलू लागली. एकदा सुरुचे पुत्रम अंकमा रोप्यलालयन उत्तमम जारुक्षत्वम ध्रुवम राज्याभिनंदनम. मांडीवर बसले दोन मुलं आहेत, त्याच्यातल्या ध्रुवाबरोबर त्यांनी तिनं बोलायला सुरुवात केली. खबरदार म्हणजे राजाच्या मांडीवर बसलास तर खाली उतर, तुला काय अधिकार आहे? तो म्हणला, का क्षत्रियाचा मुलगा आहे ना, करारी होता, माझे वडील आहेत म्हणला, मी बसणारच त्यांच्या मांडीवरती. नाही म्हणला, तू नावडत्या राणीचा मुलगा आहेस, तुला जर राजाच्या मांडीवर बसायची एवढीच हौस असेल, एवढाच जर तुला त्यांनी आग्रह असेल तर तुला त्यांनी मी सांगते तसं करावं लागेल. तो म्हणला, काही बाकीचं सांगू नको, मी राजाच्या मांडीवर बसणार. रागावली महाराज. त्याचा हातच तिनं पकडला आणि फरफटत खाली ओढलं आणि ढकलून दिलं महाराज. आणि ढकलून देऊन बोलायला सुरुवात केली. तपसा आराध्य पुरुषम तसेवानुग्रहेन मे गर्भत्वम साधयात्मानम यदिच्छसी नृपासनम. जर राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा असेल तर वनात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे, देवाकडून वरदान मागून घे, माझ्या पोटी जन्म व्हावा म्हणून. मग माझ्या पोटी जन्म घे आणि मग राजाच्या मांडीवर बस. किती लांबलचक गोष्ट सांगितली. म्हणजे यार वनात जायचं, तपश्चर्या करायची, देवाला प्रसन्न करून घ्यायचं, हिच्या पोटी जन्म व्हावा असं वरदान मागायचं, मग मरायचं आणि मरून हिच्या पोटी जन्माला यायचं, मग मोठं व्हायचं, मग राजाच्या मांडीवर बसायचं. एक तर कथेला उशीर झाला आणि त्याच्यात एवढी मोठी लांबलचक प्रक्रिया. महत्वाचा विचार आहे महाराज. असं त्यानं जन्माला यायचं, मग त्याच्या मांडीवर बसायचं. ध्रुव रागानं पाहू लागला, डोळे लाल करून. आई आहे त्याची, सावत्र आई आहे, तिच्याकडे डोळे लाल करून पाहतोय. करारी आहे मला, क्षत्रिय आहे. व्याकुळ झाला, घाईघाईनं तिथून निघाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे सगळा प्रसंग घडला पण राजा काहीच बोलला नाही महाराज. कारण राजा सुद्धा कलियुगासारखाच भारावून गेलेला होता, ज्याचं पत्नीच्या समोर काहीच चालत नव्हतं. त्याच्याकरिता स्पेशल शब्द वापरला भागवतामध्ये, स्रैन. जो बायकोच्या अधीन असणारा मनुष्य असतो त्याला स्रैन म्हणतात, स्रैन. मग बायकोच्या अधीन असू नये असं मला सांगायचं नाही, मला स्त्रियांच्या विरोधात काही बोलायचं नाही. स्त्री ही शक्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना, पण स्त्रियांनी सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजेत. पातिव्रत्य धर्माचंही पालन केलं पाहिजे. हे व्यासपीठ धर्माचं व्यासपीठ आहे, इथून धर्मच सांगितला पाहिजे आणि धर्म ज्याचा त्याला कळाला पाहिजे. गीता म्हणते, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावह. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जो धर्म त्यांनी आलेला आहे त्यानं तो धर्म सांभाळला पाहिजे. आपला धर्म त्यांनी वाईट जरी वाटत असेल तरी सुद्धा आपण आपल्याच धर्माचं आचरण करावं, हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हा राजा काहीच बोलला नाही. ध्रुव रडतच आपल्या आईच्या दिशेने गेला. सुनीतीकडं तिनं विचारलं, का रडतोस बाळा? सांगितलं त्यांनी, मला सुरुची आईने त्यांनी ढकलून दिलं, वनात जायला सांगितलं, तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घे म्हटली, असं त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. तिचं नावच सुनीती आहे. सु म्हणजे चांगली नीती, चांगली जिची नीती आहे. तिनं जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, सांगितलं, काय चुकीचं सांगितलं तुझ्या आईनं तुला? ती जरी सावत्राई असली तरी तुझी आईच आहे ना, तिचा राग धरू नकोस. तिनं चांगलंच सांगितलं, देवाची प्राप्ती करून घे म्हणून. जा, वनात जा आणि भगवंताचं भजन कर, भगवंताचं दर्शन प्राप्त करून घे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. अशी आई ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्याला परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून त्यांनी अशी आई जीवनामध्ये प्राप्त व्हा. पण मुलानं परमार्थ करावा असं जर वाटत असेल तर त्याच्या आईनंच परमार्थाचं बाळकडू त्याला दिलं पाहिजे. आई म्हणते वनात जा, सख्खी आई म्हणते वनात जा. ध्रुव करारी आहे,
देवाला प्राप्त करून घेईन, देवाकडून आढळ पद मागून घेईन, मला कोणीच त्याग्नी पदावरून खाली ओढू शकणार नाही, असं एखादं श्रेष्ठ पद मला प्राप्त व्हावं याच्याकरिता वनात जाण्याकरिता निघाला. 5 वर्षाचा त्याने ध्रुव आहे, भगवंताचं स्मरण करतोय, करारी भाव अंतकरणामध्ये आहे की भगवान प्राप्त झाले पाहिजे. भगवंताच्या स्मरणामध्ये त्याने निघालेला आहे, निश्चय केलेला आहे आता काही झालं तरी परत फिरणार नाही. पण भगवत प्राप्तीकरिता निघालेला हा ध्रुव भगवंताचं चिंतन करत करत चाललेला आहे. भगवंताला कळालं की माझा भक्त माझ्या प्राप्तीकरिता निघालेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. ध्रुवजी त्याने भगवत दर्शनाकरिता निघाले. देवाला कळालं. मग आपण एक वाक्य ऐकलं, तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे. कोणत्या ना कोणत्या तर रीतीने भगवंताच्या भक्तीला लागा, भगवान सांभाळतात. देवाला कळालं की माझा भक्त माझ्या दिशेने येतो आहे, आता त्याला उपकृत केलं पाहिजे, त्याला काहीतरी बोध प्राप्त करून दिला पाहिजे, त्याला मार्ग दाखवला पाहिजे. म्हणून भगवंतानं नारदजींना अशा पद्धतीने सूचना दिली, जा लवकर. माझा ध्रुव त्याने अशा पद्धतीनं माझ्या भक्तीकरिता माझ्या प्राप्तीकरिता निघालेला आहे. आणि चमत्कार त्याने झाला. महाराज भगवंताचं भजन करत नारदजी महाराज समोरून आले. नारायण छोटासा ध्रुव वनात जातोय. नारदजी महाराजांचं आगमन झालं. नारदांनी वनात त्याने ध्रुवाला पाहिलं. नारदजी ध्रुवाच्या जवळ गेले, विचारलं, बाळा या वनामध्ये एकटाच कुठे फिरतोयस, कुठे त्याने निघालाच जाण्याकरिता सांग मला. ध्रुवजी करारी आहेत ना, त्याने सांगितलं, मी वनात जाणार आहे, मला तपश्चर्या करायची आहे, मला देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे, देवाला प्राप्त करण्याकरिता मी वनात चाललेलो आहे. नारदजी महाराजांना कळालं हा करारी बालक आहे. नारदांनी त्याची थोडी परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते म्हणले, अरे वनामध्ये मोठे वाघ असतात, सिंह असतात, अजगर असतात, तुला खाऊन घेतील, मारून टाकतील. तू त्यांनी अजून फार लहान आहेस, छोटस तुझं वय आहे, या छोट्याशा वयात वनात जाण्यापेक्षा तू मोठा हो आणि मग त्यांनी भगवंताचं चिंतन करण्याकरिता जा. त्याने सांगितलं, काही झालं तरी चालेल, माझे प्राण गेले तरी चालतील, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, आता मी मागे जाणार नाही, हाच नियम आता न फिरे माघारी. अशी त्यांनी अवस्था ध्रुवाची झालेली आहे. ही अवस्था त्यांनी जाणली. नारदजी महाराज प्रसन्न झाले आणि नारदांनी त्यांनी ध्रुवाला जवळ घेतलेला आहे, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि प्रेमाने त्यांनी म्हटलं, बाळा तुला त्यांनी निश्चित भगवंताची प्राप्ती होईल. हा बाळ शब्द त्यांनी महाराज नारदांच्या मुखातून आला आणि ध्रुवाला आईची आठवण झाली. महाराज महत्वाचा मुद्दा सांगतोय, आई आठवली की माझी आई सुद्धा त्यांनी मला अशीच बाळ म्हणते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो, उशीर झाला असला तरी महत्वाचा ऐकत जा महाराज, ऐकून ठेवा. महत्वाचा विचार असाच आहे की संत सुद्धा आईच असतात. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संत रूपी आई प्राप्त होते त्या दिवशी पक्क समजायचं की परमात्मा रूपी पिता आपल्याला प्राप्त होणार आहे. पण परमात्मा रूपी पिता तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा संत रूपी आई आपल्या जीवनामध्ये येईल. पण छोट्याशा ध्रुवाला आई मिळालेली आहे, म्हणजे संत त्यांनी भेटलेले आहेत आणि संतांनी अशा पद्धतीने वरदहस्त मस्तकावर ठेवला आणि सांगितले, जा वनामध्ये जा, तपश्चर्या कर. तप्तात गच्छ भद्रंते यमुना यास्तटम शुचिही पुण्यम मधुवनम यत्र नित्यदा सानिध्यम हरिही. मधुवनात जा. वृंदावनामध्ये त्यांनी मधुवन नावाचा एक भाग आहे, तिथे यमुना नदीच्या काठावर जाऊन तू तपश्चर्या कर, भगवान तुला प्राप्त होतील. त्याला एक मंत्र सांगितला, तो द्वादशाक्षरी असणारा मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. पण ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा त्यांनी उपदेश केला, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि नारदजी त्यांनी भगवत चिंतन करत अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत. ध्रुवजी महाराज त्यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये आहेत, ते त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप अशा पद्धतीने करतायत. इकडे नारदजी महाराज
आणि त्यांनी उत्तानपाद राजाकडे गेलेले आहेत. त्याला राग, नारदांना राग आला उत्तानपाद राजाचा की कसा राजा आहे. बायकोचं म्हणणं ऐकून त्यांनी छोटासा 5 वर्षाचा मुलगा वनात जाताना पाहिला म्हणून त्यांनी रागावलेले आहेत. पण तोपर्यंत राजाला पश्चाताप झाला होता, सुकला होता उत्तानपाद राजा. नारदजींनी त्याची ती अवस्था पाहिली, बोलायला सुरुवात केली. राजन किम ध्यायसे दीर्घम मुखेन परिशिष्यता किंवा नरिष्यते कामो धर्मवार्थन संयुता. तुला काय कमी पडलं राजा, एवढा सुकून का गेलास. मग राजानं त्यांनी महाराज स्वतःच्याच तोंडानं कबुली दिली, महाराज मी चुकलो. म्हणजे काय केलं. सुतो मे बालको ब्रह्मन सरेने नाकत्मात्मरहा निर्वासित 5 वर्ष सहमात्रा महन कवी. माझं 5 वर्षाचा मुलगा मी त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं वनात जाताना पाहिला आणि बायको पुढे माझं काहीच चाललं नाही, मी श्रयीन झालो. म्हणून त्यांनी स्वतःची कबुली दिली. म्हणून नारदजी प्रसन्न झाले आणि सांगितलं चिंता करू नकोस, तुझा मुलगा वनात तपश्चर्या करायला गेलेला आहे, त्याला परमात्मा प्राप्त होणार आहे. ध्रुवाचं काम तिथेच झालं होतं महाराज. नारदांनी मस्तकावर हात ठेवला आणि तुला देव भेटेल असं सांगितल्याबरोबर त्यांनी महाराज तिथंच खऱ्या अर्थाने त्याचं काम पूर्ण झालं होतं. पण ध्रुवजी तपश्चर्या करत होते. त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी महाराज कंदमुळ दर 3 दिवसातून एकदा कंदमुळ फळ खाऊन तपश्चर्या केली. नंतर त्यांनी अशा पद्धतीनं झाडांची वाळलेली पानं 6 दिवसातून एकदा खाऊन तपश्चर्या केली. नंतर 9 दिवसातून एकदा पाणी पिऊन तपश्चर्या केली. नंतर 12 दिवसातून एकदा वायू भक्षण करून तपश्चर्या केली. अशी तपश्चर्या 6 महिन्यापर्यंत गेली. त्यांना आता वारा पण त्यांनी सेवन म्हणजे श्वास घ्यायचं पण बंद केलं. एका पायावर उभं राहून ध्रुव भगवंताचं स्मरण करतोय, ध्यान करतोय. आता त्यांनी भगवंताच्या ध्यानामध्ये मस्त आहेत ध्रुवजी. भगवंताला हृदयामध्ये आठवतायत. जगाचा मालक त्यांनी हृदयामध्ये साठवला जातोय. सावळा सुकुमार असणारा माझा भगवान, जो त्यांनी कडबेळीच्या गाभ्या समान त्याचे चरण आहेत, तो त्यांनी पिवळा पितांबर धारण करतोय. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे, त्याच्यावर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसताय. त्याचा कंठ त्यांनी शंखासारखा सुंदर आहे. त्यानं त्यांनी कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे. त्याला 4 हात आहेत. शंख चक्र गदा पद्म भगवंताला हातात धारण केलेले आहेत. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. भगवंताच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची उडी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. भगवान स्मित हास्य करतायत आणि ध्रुवजी भगवंताच्या हास्यामध्ये स्वतःला सोडून देतात. डोळे बंद करून ध्रुवजी अशा पद्धतीने ध्यान करू लागले आणि या ध्यानामध्ये विभोर झाले. श्वास घ्यायचा सुद्धा त्यांनी बंद करून टाकला. देवदेवतांना त्यांनी विलक्षण वाटू लागलं. जगातला प्राणवायू थांबू लागला. देवदेवता भगवंताची विनंती करू लागला, देवा काय होतंय कळत नाही, वाचवा. पृथ्वीला त्यांनी पुण्याचा भार सहन होईना. भगवंताकडे गेले, देवा तो ध्रुव तपश्चर्या करतोय, त्याच्या पुण्याचा भार मला सहन होत नाही, तुम्ही जा लवकर आणि ध्रुवाला दर्शन द्या. भगवान म्हटले मी जाणार आहे, पण ध्रुवाला दर्शन देण्यासाठी नाही, माझ्या ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी मी जाणार आहे. भगवान त्यांनी प्रसन्न आहेत आणि घाईघाईनं त्यांनी महाराज हृदयात जे ध्यान भगवंताचं ध्रुवजी करतायत आणि तोच परमात्मा ध्रुवाच्या समोर आता प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट होतो आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ध्रुवाच्या अंतकरणातून भगवान अंतर्धान झाले. ध्रुवाने खाडकन डोळे उघडलेले. माझा देव कुठे गेला, माझा देव कुठे गेला, ध्रुवजी शोधू लागले आणि डोळे उघडून त्यांनी पाहतात तर चमत्कार त्यांनी प्रतीला आला. प्रत्यक्ष जगाचा मालक ध्रुवजींच्या समोर उभा आहे. देवाला पाहिले, ध्रुवजींना फार आनंद झाला. माझा देव आलेला आहे. हात जोडून त्यांनी भगवंताच्या समोर उभे आहेत. तोंड भरून त्यांनी भगवंताची स्तुती करावीशी वाटली आहे. पण ध्रुवाला त्यांनी काही बोलताच येत नाही. शब्द त्यांनी फुटत नाहीत. काय करावं, भगवंताला ते जाणले की ध्रुवजी बोलण्याचा त्यांनी विचार करतायत पण ध्रुवाला बोलता येत नाही. मग काय करावं, देवानं आपल्या हातामध्ये असणारा जो शंख आहे ना, तो शंख ध्रुवाच्या गालाला लावलेला आहे. शंखाचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांनी ध्रुवजींमध्ये दिव्य असणारा शक्तिपात झालेला आहे. देवाने शंखाच्या माध्यमातून शक्तिपात अशा पद्धतीने केला आणि ध्रुवाला त्यांनी दिव्य असणारी वाणी प्राप्त झाली. वेदाला सुद्धा त्यांनी भगवंताचं चिंतन करता येत नाही, स्तवन करता येत नाही, असं स्तवन ध्रुवजी महाराज भगवंताचं करू लागले.
हरिं हे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यशहस्रचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ध्रुव भगवंताचं स्तवन करू लागला. भगवंतानं त्यांनी ध्रुवाला दिव्य असणारा आशीर्वाद दिलेला आहे. ध्रुवाला त्यांनी फार प्रेम परमात्मा अशा पद्धतीने देतोय. विचारलं देवानं, ध्रुवा कशाकरिता तुला काय पाहिजे सांग. ध्रुवजी म्हणले, देवा मला काहीच नाही, तू मला भेटलाच नाही हेच पुरे झालं. आता मला कशाचीच आवश्यकता नाही, मला काहीच नको, काही मागितलं नाही. लोक म्हणतात त्यांनी ध्रुवानं मागितलंच नाही, मागायचं विसरूनच गेला, भगवंताचं स्तवनच करत. काय झालं माहिती आहे ना, भगवंतानं त्याच अंतकरण जाणलं. ध्रुवा मला माहिती आहे तू वनात का आलास, तुला त्यांनी आढळपदाची प्राप्ती करून घ्यायची म्हणून आलास ना. मग ऐक, मी तुला वरदान देतो. तुझ्या वडिलांच्या नंतर त्यांनी अशा पद्धतीनं तू दिव्य असणारं राज्य भोगशील आणि तुझं राज्यभाग त्यांनी अशा पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर तुला घेण्याकरिता माझं दिव्य असणारं विमान त्यांनी प्राप्त होईल आणि ते विमान त्यांनी तुला एका दिव्य असणाऱ्या लोकात घेऊन जाईल जे वैकुंठापेक्षा जास्त सुविधाजनक असेल. वैकुंठापेक्षाही सुविधा ज्याच्यामध्ये जास्त आहेत अशा दिव्य लोकाची रचना भगवंतानं केली. त्याला ध्रुवलोक असं नाव दिले. आणि ऐक, मी तुला वरदान देतो की त्यांनी सप्तर्षी तुझ्या त्या ध्रुव लोकाची प्रदक्षिणा सदैव करत राहतील असं ध्रुवाला देवानं वरदान देऊन टाकलं. आणि आता ध्रुवजी त्यांनी भगवंताच्या प्रेमानं भारावून गेलेले आहेत. प्रेम भगवंताचं प्राप्त झालेलं आहे आणि अशा पद्धतीने भगवान ध्रुवाच्या समोरून अंतर्धान झाले. ध्रुवजी त्यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांनी आपल्या घरी जाण्याकरिता निघालेले आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान प्रसन्न आहेत. ध्रुवानं त्यांनी भगवंताची भक्तीच मागून घेतली. भक्ती मोह प्रभाताम त्वाच मे प्रसंग. देवा मला फक्त तुमची अविचल असणारी भक्ती हवी आहे, दुसरं काही नको आहे. देवानं वरदान दिलं, वडिलांच्या नंतर 36,000 वर्षापर्यंत राज्य करशील, तुला त्यांनी अखंड माझं स्मरण राहील. साधू संत त्यांनी प्रमाण सांगतात ना, अखंड जया तुझी प्रीती मज देता याची संगती, मग मी कमळापती तुझा नानी कंटाळा. मला सत्संग व्हावा, तुझं स्मरण मला राहावं, असंच ध्रुवानं वरदान मागून घेतलं. ध्रुवजी आपल्या घरी आले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, या कथेतून काहीतरी घेण्यासारखं आहे. हे बघा, ध्रुवाचं वय किती वर्षाचं ऐकलं तुम्ही? 5 वर्षाचं. ध्रुवाची तपश्चर्या किती दिवसाची झाली? 6 महिन्याची. 6 महिन्याची तपश्चर्या आणि 5 वर्षाच्या वयात भगवंताची प्राप्ती झाली की नाही? आता हे ध्रुवाचं झालं. आता आपलं वय मोजा. किती आपलं वय आहे? बरं, आपलं एवढं वय आहे. बरं, आपण किती दिवसाचे माळकरी आहोत? बऱ्याच दिवसाची माळकरी आहोत. ध्रुवानं 5 वर्षाच्या वयात आणि 6 महिन्याच्या तपश्चर्येत भगवंताला प्राप्त करून घेतलं. आणि आपण एवढ्या दिवसाच्या माळा घातल्या, अजून स्वप्नात सुद्धा देव नाही. हे तर याच्यातून जाणून घ्यायचं, महत्वाची गोष्ट आहे. काय हे सांगतोय कशाकरिता? की ध्रुवासारखा करारी भाव आपल्या अंतकरणात नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी घडतात. असो, ध्रुवजी घरी आले. सगळ्यात आधी सावत्राईला नमस्कार केला. तिला त्यांनी लाजल्यासारखं वाटलं. ते म्हणले, मला लाजवतोस का? सांगितलं, नाही गाई, तू जर मला हाताला धरून फरफटत ओढून ढकलून दिलं नसतंस तर मला देवाची प्राप्ती झाली नसती. आज मला परमात्मा प्राप्त झाला, याला एकमेव कारण फक्त तूच आहेस. पण सुरुचीनं त्यांनी महाराज ध्रुवाला हृदयाला लावलं. राजा आनंदी आहे. पुढे जाऊन अशा पद्धतीने राजानं बऱ्याच वर्षापर्यंत राज्य केलं. मग ध्रुवाच्या हातात आपलं त्यांनी राज्य द्यायचं आहे. हा जो उत्तम आहे, हा त्यांनी वनामध्ये गेलेला असताना या यक्षाच्या हाताने त्यांनी अशा पद्धतीनं त्याचा मृत्यू प्राप्त झाला. त्याला शोधण्याकरिता त्याची आई त्यांनी सुरुची वनामध्ये गेलेली आहे. वनाला वनवा लागला, ती जळून भस्म झाली. ध्रुवाला राग आला.
या ध्रुवानं यक्षांवर आक्रमण केलं, म्हणजे कुबेरावर आक्रमण केलं आणि बरेचसे निष्पाप यक्ष त्याने मारले जाऊ लागले. मग त्याने स्वयंभू मनु प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं त्याने ते युद्ध थांबवलं. सांगितलं ध्रुवा मारू नकोस, ते निष्पाप असणारे यक्ष आहेत, त्याने तुझं काय केलं म्हणून त्याने युद्ध थांबवलं. मग कुबेर प्रसन्न झाला ध्रुवावर आणि प्रसन्न झालेल्या कुबेरानं विचारलं ध्रुवाला, ध्रुवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू युद्ध थांबवलेलं आहे, सांग तुला काय देऊ. कुबेर म्हणजे धनाचा राजा. आपल्या समोर जर कुबेर प्रसन्न झाला तर आपण त्याला काय मागू. आपण म्हणू तुला खाण्यापुरतं राहू दे आणि उरलेलं सारं आमच्या नावावर करून टाक. महत्वाची गोष्ट. मग आपण इमानदार आहोत ना, त्याचं बिचारायचं कशाला नुकसान. म्हणून तुला खाण्यापुरतं राहू दे आणि बाकीचं सारं आम्हाला देऊन टाक. ध्रुवानं त्याने असं मागितलं नाही महाराज. ध्रुवजी त्याने प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे म्हणले, सर राजा राजेन वरायचो देतो ध्रुव महाभागवतो महामती. त्याने सांगितलं, हे बघा तुम्ही जर खरंच काही देणार असाल मला, तर मला माझ्या भगवंताचं अखंड स्मरण राहावं एवढंच वरदान द्या. म्हणून त्या कुबेराकडून सुद्धा अशा पद्धतीचं वरदान ध्रुवानं मागून घेतलं. ते ध्रुवाचं चरित्र आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. त्या ध्रुवानं त्यांनी पुढे जाऊन सुंदर असणारं राज्य केलेलं आहे. त्याचा वंश विस्तार सांगितला. त्याला त्यांनी 2 पत्नी होत्या, भ्रमी आणि इला. भ्रमीपासून त्यांनी कल्प आणि वत्सर नावाची मुलं झाली. इलेपासून उत्कल नावाचा एक मुलगा आणि एक कन्या प्राप्त झाली, असं त्यांनी वर्णन आहे. त्यांचाही बराच वंश विस्तार पुढे त्यांनी वर्णन करून सांगितलं. त्यानं मोठं राज्य करून त्यांनी आपल्या मुलांच्या हाती ते राज्य देऊन टाकलं. बद्रिकाश्रमाला जाऊन त्यांनी ध्रुवानं तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या त्यांनी फार आनंदमय झाली. भगवंतानं त्याच्याकरिता विमान पाठवून दिलं आणि विमानामध्ये त्यांनी भगवंताचे पार्षद आले आणि ते ध्रुवजी महाराजांना घेऊन त्यांनी आढळ पदापर्यंत म्हणजे ध्रुव लोकापर्यंत निघून गेले. असा दिव्य असणारा ध्रुवजींचा महिमा भागवतात वर्णन करून सांगितला. हे बघा ध्रुवाला घेण्याकरिता विमान आलं. ही त्यांनी महाराज सत्यलोकातली सत्ययुगातली कथा मी तुमच्या समोर सांगतोय. पण सत्ययुगातच त्यांनी विमान येत होता असं नाही, या कलियुगामध्ये सुद्धा त्यांनी विमान आलं. कोणी मान्य करो अगर न करो, जगद्गुरु तुकोबारायांना घेण्याकरिता भगवंताचं विमान प्रत्यक्ष आलं. तुम्ही म्हणाले आजच्या युगात त्यांनी विमान आलं, सांगतोस की किती बावळट आहे. तुम्ही मला बावळट म्हटलं तरी चालेल, कोण मला काय म्हणते याच्याशी मला काही घेणं देणं नाही. म्हणून त्यांनी ज्यांना हे पटत नसेल, ज्यांना हे मान्य होत नसेल, ते लोकच मला मान्य नाहीत महाराज. माझ्या गणितातून ते लोकच मी बाजूला काढून टाकलेले आहे. की कोण किती शहाणा असेल, कोण काय म्हणतो याच्याशी मला काय करत नाही. माझ्या अंतकरणात श्रद्धा आहे, भाव आहे, त्यापेक्षा माझ्या अंतकरणामध्ये माझ्या जीवनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाचा त्याच्या त्यांनी अस्तित्वाचा दूढ असणारा त्यांनी अनुभव माझ्या जीवनात आहे. त्या अनुभवानं मी तुमच्या समोर त्यांनी सांगतोय की परमात्मा आहे. माझ्यासारख्या खरकट्याला जर रात्रंदिवस सांभाळतो आहे, तर ध्रुवासारखी तपश्चर्या तुकोबारांसारखं वैभव असल्यानंतर वैकुंठाला का घेऊन जाणार नाही ते सांगा. माझं जीवन कामानं क्रोधानं लोभानं त्यांनी बरबटलेलं आहे. माया मोहात त्यांनी अडकलेलं, तुमच्याकडून मान सन्मानाची अपेक्षा करतोय आणि बुवा म्हणून स्वतःला म्हणून घेतोय. असं माझं अतिशय खालच्या दर्जाचं जीवन असून सुद्धा तो परमात्मा जर माझ्यासारख्याचा स्वीकार करू शकतो, मला सांभाळू शकतो, तर जगद्गुरु तुकोबारांना घेण्याकरिता विमान काय येऊ शकत नाही हे मला सांगा. पण तुकोबारांना घेण्याकरिता विमान आलं आणि ते आम्हाला मान्य आहे आणि हे सगळ्या वारकऱ्यांनी मान्यच केलं पाहिजे. आणि जो हे मान्य करीत नसेल वारकरी, त्याला वारकरीच म्हणायचं नाही. महत्वाची गोष्ट आहे. तोंडवर करून स्वतःला वारकरी म्हणायचं नाही. जर तुकोबारांचा घात झाला म्हणायचा असेल तर, ज्याच्या मनात सुद्धा शंका निर्माण होत असेल तुकोबारांचा घात झाला, त्याने स्वतःला वारकरी म्हणायचं नाही अजिबात. तुम्हाला फार डॅशिंग करतोस असं नाही, वस्तुस्थिती सांगतो. वारकऱ्यांनी वारकऱ्यासारखंच राहिलं पाहिजे आणि त्याला संप्रदायाचे सगळे तत्व मान्यच असले पाहिजेत आणि त्यांनी ते स्वीकारले पाहिजेत. असो, तो माझा सांगायचा विषय नाही, पण ओघानं आल्यानंतर मला राहवत नाही म्हणून तुमच्या समोर तो मुद्दा मी सांगितला. माझ्या या शब्दांचा त्यांनी काय फायदा व्हावा असं जर कोणी म्हणत असेल, तर तुमच्या अंतकरणामध्ये हाच भाव असावा की जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले आणि भगवान स्वतः त्यांना घेण्याकरिता आला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. म्हणून मानव देह घेऊन निजधामा गेले असं त्यांनी वर्णन आहे की नाही महाराज. मने रामेश्वर सकळा पुसोने गेला तो विमाने बैसोनिया. हा आखो देखा हाल लाईव्ह पाहिला ना रामेश्वर शास्त्रीजींनी, म्हणून तर अभंग लिहून ठेवला. महत्वाचे मागे कवीश्वर झाले थोर थोर, सांगा कलेवर नेले कोणी. म्हणून त्यांनी हे कलीवर म्हणजे शरीर घेऊन जाण्याचं सामर्थ्य तुकोबारांमध्ये असो. ध्रुवजींना घेण्याकरिता विमान आलं असा ध्रुव प्रसंग त्यांनी वर्णन करून सांगितला. नारदजींना फार आनंद झाला की माझा शिष्य त्यांनी अशा पद्धतीने विमानात बसून गेला. म्हणून त्यांनी प्रचेतसांच्या यज्ञामध्ये 3 श्लोकात नारदांनी त्याचं वर्णन करून सांगितलं. असा त्यांनी सुंदर विस्तार झाला. हे बघा आता माझ्याकडे एकच पान आहे एवढं, आणि ते झालं की एक स्कंद पूर्ण होणार आहे.
मग तो थांबायच्या त्याने हिशोबातला स्कंद आहे, मग थांबण्याचं ठिकाण त्याने जवळ आलेलं आहे, ते पाहतो आणि लगेच थांबतो. महत्वाचा मुद्दा आहे का. या ध्रुवजींचा वंश पुढे त्याने वर्णन करून सांगितलं. या ध्रुवाच्या वंशामध्ये अनेक राजे झाले. त्याच्यामध्ये अंग नावाचा एक राजा झाला. त्या अंग राजाच्या पत्नीचं नाव होतं सुनीता. त्याच्या घरी वेन नावाचा दुराचारी मुलगा जन्माला आला. फार वाईट होता महाराज. मान हो मात पिता नाही देवा, साधू पही करवा रही सेवा. आईबापाला मानत नव्हता, साधू संतांना मानत नव्हता, सगळ्या जगाला त्रास देत होता, छळ करत होता. काय करावं, याच्या त्रासानं बाप वनात निघून गेला. असा मुलगा वाईट जन्माला आला. मग काय करायचं, सगळ्या प्रजेला त्याने वाईट वाटायला लागला. हाच राजा झाला वेन. याने सगळ्या प्रजेला त्रास दिला. ब्राह्मणांचा त्याने अपमान करू लागला. ब्राह्मणांनी शाप दिला, गतप्राण हो. लगेच मरून गेला ब्राह्मणांच्या शापानं. गतप्राण, त्याचं शरीरच पडलं. मग काय करायचं, आता प्रजेला राजाच कोणी राहिला नाही. त्याच्या आईचं त्याच्यावर फार प्रेम होतं. तिने एक नाव तयार केली लाकडाची. त्या नावेत त्यांनी वनस्पती टाकून त्याचं शरीर जपून ठेवलं. सगळीकडे त्यांनी हाहाकार माजला. राजा प्रजेला राहिला नाही. मग काय करत, त्या शरीराचं मंथन करायला सुरुवात केली. त्या मंथनातून आधी काळा कभिन्न असणारा एक पुरुष प्रगट झाला. ते त्याचं पाप होतं. ते जगात त्यांनी पळून गेले. त्यांनी निषाद त्याच्यापासून जन्माला आले. नंतर त्याच्या शरीराचं 2 भागाचं त्यांनी मंथन केलं आणि त्या 2 भागाच्या मंथनातून त्यांनी महाराज एक स्त्री पुरुषाची जोडी प्रगट झाली. त्यातल्या पुरुषाचं नाव आहे त्यांनी पृथू आणि स्त्रीचं नाव आहे आरची. हा जो पृथू आहे हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. पण पृथू अवताराची कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. 24 अवतारातला हा अवतार आहे. पृथू भगवान. या पृथू राजाने, याला कर्म अवतार म्हणतात. यानं त्यांनी नगर व्यवस्था कशी त्यांनी करावी हे सांगितलं. त्यानं जलाशय निर्माण केली. त्यानं महावन निर्माण केली. त्यानं पृथ्वीचं दोहन केलं. ऋषीमुनींच्या माध्यमातून त्यांनी सर्व पृथ्वी सुजलाम सुफलाम झाली. असा लांब लचक विस्तार आहे. इंद्राला त्यानं यज्ञ केले म्हणून ते जड गेलं. त्यानं त्याचा घोडा अशा पद्धतीने चोरला. बऱ्याच गोष्टी पुढे आहेत. भगवान त्याच्या यज्ञात प्रत्यक्ष प्रगट झाले. त्याला अनेक आशिष त्यांनी दिले. यानं तपश्चर्या केली बद्रिकाश्रमामध्ये जाऊन आणि तपश्चर्याचं फल म्हणून त्यांनी परमात्मा त्यांनी परमगती त्याला प्राप्त झालेली आहे. असं दिव्य असणारं चरित्र. त्याला सनकादिकांची संगती झाली होती बद्रिकाश्रमामध्ये. त्याला परमगती प्राप्त झाली. हा दिव्य असणारा विस्तार वर्णन करून सांगितला. यानंतर त्यांनी याच पृथूच्या वंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी प्राचीन बर्ही नावाचा राजा झाला. त्याच्या पत्नीचं नाव होतं शतधृती. तिच्यापासून प्रचेतस नावाची 10 मुलं झाले. त्यांना तपश्चर्या करण्याकरिता बापानं पाठवलं. नारायण सरोवराजवळ त्यांनी भगवान रुद्र त्यांना भेटले. त्यांनी रुद्रगीताचं वर्णन करून सांगितलं. इकडे प्राचीन बर्ही नावाचा जो राजा आहे हा कर्मकांडी होता, यज्ञ करीत होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. शेवटचा मुद्दा तुमच्या समोर सांगायचा आहे. हा कर्मकांड करीत होता, यज्ञ करीत होता आणि यज्ञामध्ये पशु मारित होता, पशु बळी देत होता. आता यज्ञाचं फक्त निमित्त होतं. तो पशु बळी दिला ना की बळी दिलेल्या पशुचं जे मांस आहे ना ते मांस प्रसाद म्हणून सेवन करत होता. याला मांस खायचा छंद लागला होता म्हणून त्यांनी मांस खाण्याकरिता यज्ञ करून पशु बळी देत होता. हे त्यांनी कळाला. तुम्ही ऐकतात ना. आता लोक देवाला बकरं कापतात, कोंबडं कापतात, बकरं कापतात. कोणता देव बकरून कोंबडं खातो मला तुम्ही सांगा. आणि बकरन कोंबडे खाणारा कुठं देव असतो का ते मला सांगा. म्हणून त्यांनी खुशाल निष्पाप असणाऱ्या त्या प्राण्यांचा आपण बळी अशा पद्धतीने देतो आपल्या हिताकरता. देवाचं नाव असतं. काय नेऊन ठेवतात देवासमोर. तो जर त्यांनी पशु कापला तर त्याचं मुंडकन त्याचे ते पाय त्याच्या पुढे नेऊन ठेवतात, जे काहीच कामाचे नसतात. उरलेला भाग त्यांनी स्वतः करता ठेवतात. हा स्वार्थ आहे महाराज लोकांचा. म्हणून अशा पद्धतीने हा प्राचीन बर्ही त्यांनी यज्ञ करत होता. नारदांना ते कळालं. नारदजी त्याच्या समोर आले आणि नारदांनी त्याला त्यांनी उपदेश केला. महाराज पुरंजन आख्यान सांगितलं. लांबलचक मला आजपर्यंत कोणत्याच कथेत पुरंजन आख्यान सांगता आलं नाही, कारण कथेमध्ये वेळ असावं लागतं. म्हणून पुरंजन आख्यान त्यांनी 5 अध्यायातलं वर्णन करून सांगितलं. प्राचीन बर्हीला त्यांनी पश्चाताप झाला. त्यानं त्यांनी महाराज आपल्या मुलांच्या स्वाधीन आपलं राज्य करून दिलं प्रचेतसांच्या आणि स्वतः तपश्चर्या करण्याकरिता वनात निघून गेला. हे प्रचेतस आहेत. त्यांचा विवाह पुढे जाऊन त्यांनी मारिशा नावाची वृक्षकन्या वार्ष्णी तिच्याबरोबर त्यांनी झाला. तिच्यापासून दक्ष नावाचा मुलगा त्यांना प्राप्त झाला. आणि अशी त्यांनी सुंदर असणारी कथा इथपर्यंत विदुर काकांनी मैत्रियांकडून ऐकली. आणि मग त्यांनी विदुर काकांना हे कळालं होतं की महाभारती युद्ध झालं आणि कौरव त्यांनी सगळे मारले गेले, माझ्या भावाची मुलं मारले गेले, आता त्यांना भेटायला गेलं पाहिजे. पण हा वृत्तांत इथेच पूर्ण झाला. विदुर आणि मैत्र्याचा संवाद पूर्ण झाला आणि आता विदुर काका हस्तिनापुराच्या दिशेने निघून गेले. आणि त्याचबरोबर चतुर्थ स्कंध पूर्ण झालेला आहे. पंचम स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. उद्या 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि मग 10वा स्कंद. म्हणजे त्यांनी 6 स्कंद आपल्याला, त्यांनी 5 स्कंद पूर्ण उद्या आपल्याला त्यांनी पाहायचे आहेत. म्हणजे त्यांनी उद्या कथा लवकर सुरू व्हायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत 6 वाजताच कथा सुरू झाली पाहिजे. आणि उद्याची कथा सुद्धा 10 वाजेपर्यंत चालू शकते किंवा या वेळेपर्यंत चालू शकते. उद्या कृष्ण जन्म होणार आहे. उद्या मनाची तयारी करून या. कुणी अनुमान